आमचं बोलणं, आमचे विचार, प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जाते. आणि जेव्हा तपासणी होते, या तपासणीमध्ये पुष्कळ गोष्टी आम्ही शिकलो की कशा पद्धतीने देव न्याय करतो. देवाच्या न्यायासंबंधानं जेव्हा आम्ही विचार करतो, अगदी दगडावरती मारलं तर दगडाला न्याय झाला. आम्ही सुद्धा पाहिलं ज्यानं 900 लोखंडी रथ इस्रायल लोकांना मारण्यासाठी आणले, परंतु एक लोखंडी मेघ याच्यापर्यंत त्याचा न्याय झाला आणि त्या व्यक्तीला, त्या राजाला देवानं एका मेघेमध्ये त्याचा न्याय करून त्याला दंड दिला. म्हणजे देवाचा न्याय कोणाला चुकत नाही. आमचं ख्रिस्तीपण नेहमी देवाला घेऊन वागणार असा. आता देवाची भीती माझ्यामध्ये आहे का नाही तपासायचं नसतं. प्रत्येकाला वाटतं मी देवाला घेतो, मी देवाला घेतो. चर्च मध्ये आम्ही जातो याचा अर्थ आम्ही देवाला घेतो असं, ती एक आमची सवय आहे. गीत गाणं, प्रार्थना करणं, चर्चला जाणं, एक ख्रिस्तीपणाचं जीवन आम्ही जगतो म्हणून ती आम्हाला लागलेली सवय. परंतु प्रत्यक्ष देवाचं भय ज्यास एखाद्या व्यक्तीमध्ये असतं, त्यास त्याची विचार करण्याची पद्धत, जीवन जगण्याची पद्धत याच्यामध्ये फरक पडलेला असतो. मागच्या वेळेस मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आता मला त्याचं रिव्हिजन करण्याची गरज नाही, परंतु या न्यायात्मक वाचण्यासाठी मी काय केलं पाहिजे हे फार मला जाणून घेणं गरजेचं आहे. न्याय तर होणार, कोणाला चुकणार. अगदी शेवटच्या दिवसामध्ये मनुष्याच्या शब्दानं शब्दाचा न्याय केला जातो. शब्दाचं का त्याच्या पलीकडे जर जाऊन तुम्ही विचार केला तर असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीनं वाईट विचार केला ना तर त्याच्या विचाराचा सुद्धा दंड त्याला दिला जातो. विचाराचं दंड तुम्ही पाल जेव्हा पहिल्या न्यायाला आपण सुरुवात केली, 20 न्याय आहेत, 20 प्रकारचे दंड आहेत. आणि प्रभूनं हे जजमेंट, हे 20 दंड अगदी देवदूतापासून तर शेवटचा न्याय, जो विश्वासणारे लोक ज्यांचं जीवनाचं पुस्तक उघडलं जाईल तर त्यांच्या न्यायापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. परंतु मध्या काळामध्ये आम्हाला काय करायचं न्यायापासून वाचण्यासाठी? आम्ही पाहतो की जसं आमची भारताची घटना आहे आणि या घटनेमध्ये जर तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा किंवा तुम्हाला मरणदंडाची शिक्षा होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर तुम्हाला कळतं की नाही आम्हाला जन्मठेपेची शिक्षा किंवा मरणदंडाची शिक्षा जर व्हायला नाही पाहिजे तर त्याच्यासाठी आम्ही काय करावं, तर आम्ही कुणाचा खून करू नये. म्हणजे बचावासाठी आमच्याकडे काही गोष्टी आहेत. कसा तुम्ही स्वतःचा बचाव करता? तसं बायबलमध्ये देवाच्या न्यायापासून तुम्ही कसं वाचावं, बचावाचा मार्ग कोणता? जर बचावाचा मार्ग समजला नाही तर कोणी व्यक्ती न्यायापासून वाचू शकणार. आता काय घडतं माहिती का, जगामध्ये जवळजवळ 90% मंडळ्या फक्त देवाच्या प्रीतीविषयी बोलतात. देव प्रीती आहे, देव चांगला आहे आणि लोक सगळे स्वर्गामध्ये जाणार आहे आणि या भ्रमामध्ये लोक राहतात. आणि बायबल काय सांगतं माहिती का, बोलावलेले पुष्कळ निवडलेले थोडके. आता इकडं शास्त्रामध्ये गेलं, शास्त्री पुरुषा याच्यापेक्षा धार्मिक तुम्हाला व्हावं लागेल, मग तुमचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार. परंतु प्रॉब्लेम किंवा समस्या विश्वासणाऱ्या व्यक्तीला किंवा ज्यानं स्वतःला ख्रिस्ती म्हणून म्हटलेलं आहे अशा व्यक्तीची समस्या काय, त्याला बायबल सखोलपणे वाचायला नको. त्याला वरवरचं बायबल पाहिजे, अभ्यास पण त्याला नको. शास्त्रामध्ये घडून जाणारं जे तुमचं अंतःकरण आहे हे अंतःकरणच लोकांबद्दल निघून गेले. नाही, आम्हाला शिकलं पाहिजे, आम्हाला आत्मसात केलं पाहिजे, आम्हाला वाचलं पाहिजे देवाच्या न्यायापासून. म्हणून बरेच लोक न्यायाच्या दिवशी परमेश्वरासमोर आपलं तोंड लपवणार आणि न्यायाच्या दिवसासमोर असं म्हटलं की त्यास लोक जातील पर्वताकडं आणि डोंगराकडे जातील आणि म्हणतील की तुम्ही आमच्यावरती पडा. पण
ना पर्वत पडणार ना डोंगर पडणार, कोणीच वाचू शकणार. मग आता वाचायचं कसं काय? स्वतःचा बचाव करण्यासाठी दोन पद्धतीनं तुम्ही न्यायापासून स्वतःचा बचाव करणार. दोन पद्धती. आता दोन पद्धती हे मिस करू नका बघा. हे काही लोकांनी न्याय ऐकला, परंतु असं म्हणतात नाही का, एक धर्मग्रंथामध्ये सांगितलं की आईच्या पोटामध्ये असताना अभिमन्यू त्याने चक्रव्यूह कसा फोडावा थोडंसं ऐकलं आणि बाकीचं त्याला काही ते समजलं नाही म्हणून तो संपला. तसं बरेच लोक या चक्रव्यूह मध्ये अडकून पडलेले आहेत आणि काही भ्रमात आहे. काय बरोबर माहिती का? रात्रीची त्यांची प्रार्थना, प्रभू तो आला तर आम्हाला घेऊन जा. आणि त्यांना असं वाटतं, असं म्हटल्यावर प्रभू आम्हाला घेऊन जाणार. पण म्हटल्यानं नाही घेऊन जाणार, तो चालणार आहे, एकेका व्यक्तीला तपासणार आहे. त्याची धार्मिकता, त्याचं नीतीचं जीवन, त्याचं वर्तन, त्याची भाषा, त्याचे विचार, या सगळ्या गोष्टीला तो चालणार. मग वाचणार कसं न्यायापासून? काय पद्धत आहे वाचण्याची? बचावासाठी काय करावं लागणार आहे ते आम्ही वाचणार आहोत. करंदीकराचं त्याच्या अगोदर एक वचन वाचून, म्हणजे रोमकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्याची 4 पासून 6 पर्यंतची वचन. रोमकराच्या पत्रामध्ये 2रे अध्याय 4 पासून 6 पर्यंतच्या वचनामध्ये, देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे, हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता याच्या विपुलतेचा अनादर करतोस नाही. आपल्या हटवादीपणानं पश्चातापहीन अंत करणारे देवाचा क्रोध व यथोचित न्याय याच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवतोस, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देतो. 6 पर्यंत परत एकदा. देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे, हे ना समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता. इकडं काय म्हटलं माहिती का? देवाच्या ममतेचा अनादर करणारे लोक आहेत. म्हणजे काय माहिती का? देव प्रत्येक व्यक्तीला पश्चाताप करण्याची संधी देतो. मागच्या एक भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं की न्यायाला परमेश्वर विलंब करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकत नाही. आणि पौल म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. पौल म्हणतो 3 स्वर्गामध्ये जाऊन आला. पण आम्ही विश्वासणारे म्हणतो आमचं काय चुकलं, देवा माझं काय चुकलं ते मला कळत नाही, पाठसाहेब माझं काय चुकलं. प्रॉब्लेम हा की तुम्ही स्वतःला दोषी ठरवतच नाही ना. देव तुम्हाला संधी देतो आणि संधीमध्ये देवाचा हेतू काय असतो की पश्चातापासाठी देवानं तुम्हाला दिलेला वेळ. एक व्यक्तीनं पश्चाताप करा, आपल्या चुका पदरी, आपले दोष पदरामध्ये घ्या. ज्या पद्धतीनं परमेश्वर वारंवार तुम्हाला बदलण्याची किंवा तुमच्या चुका दुरुस्त करण्याची संधी देत असतो, त्या पद्धतीने आम्ही रिस्पॉन्स देवाला देत नाही. म्हणजे देवाच्या दयेचा अनादर आम्ही करत आहोत. परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली. दुसऱ्या भाषेत मी असं म्हणेन, एक व्यक्ती या पृथ्वी तलावर जिवंत आहे हे त्याचं चांगुलपण नाही, तरी परमेश्वराची दया आहे. मी जिवंत आहात याचं कारण तुम्ही चांगले आहात असं नाही. त्यानं तुम्हाला संधी दिली, त्याला वाटलं अजून तुम्ही पश्चाताप करावा. आम्हाला कधी कधी प्रश्न पडतो, जगामध्ये एवढे वाईट लोक देवाला का ठेवले? का त्यांना दंड देत नाही? का त्यांचा न्याय करत नाही? का प्रभू त्यांना शासन करत नाही? परंतु लक्षात ठेवा, देव दयाळू देव आहे आणि देवाची दया एखाद्या व्यक्तीला पश्चातापाकडे घेऊन जात असते. म्हणून म्हटलं दया पुत्राने एवढं सगळं संपत्ती उधळली, ऐशारामाचं जीवन जगला, सगळं उद्ध्वस्त झाल्यावर तो आपल्या बापाच्या घरी गेला आणि एक वाक्य बोलला, बाबा तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं. तेवढ्या त्याचा बाप म्हणतो, माझा मेलेला मुलगा जिवंत झाला. ही परमेश्वराची दया आहे. म्हणून लक्षात ठेवा, रोज परमेश्वराच्या दयेबद्दल आम्ही पश्चाताप केला पाहिजे. आम्ही म्हणतो मी रोज रात्री माझा अंथरूण आसमानने भिजवून टाकतो, रोज अंथरूण आसमान भिजवतो. परंतु प्रश्न उपस्थित हा होतो, दावीद अंथरूण आसमानने भिजवतो, आम्हाला तो पश्चाताप आहे का?
करत आहोत का? म्हणून देवानं पश्चातापाची वेळ दिली, तेव्हाच आम्ही संधी साधावी आणि पश्चाताप करावा. दुसरी गोष्ट, परमेश्वराची ममता पश्चातापाकडे नेती आणि जर त्याचा आदर केला नाही तर आमचा न्याय नक्की होणार. देवाच्या दयेचा आदर केला पाहिजे. कोणी सुद्धा आपल्या आत्मिक जीवनाची प्रौढी मिळवता कामा नये. कोणी सुद्धा नाही. या पृथ्वी तलावरती आमचं जीवन जे आहे ते प्रभूनं विशेष अनुग्रह केलेलं जीवन, विशेष अनुग्रह. रस्त्यावरती एवढे लोक मरतात, हॉस्पिटलमध्ये लोक मरतात, जेवल्यावरती लोक मरतात, काही कारण नसताना मरतात असं लिहिले. लोक रात्री झटका खाऊन गत होतात. तुम्ही का नाही गत झाला? तुम्हाला का त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने सुरक्षित ठेवलं? तुम्हाला का अनुग्रह दिला? याचं कारण एकच आहे की तुम्ही पश्चाताप करावा, तुम्ही देवाच्या दयेचा आदर करावा. आणि तिसरी गोष्ट असं लिहिली त्या ठिकाणामध्ये, ज्या दिवशी मनुष्य, नीट ऐका बरं का, मला वाटतं ते वचन वाचा म्हणजे समजेल मी तुम्हाला काय बोलतो. ते वचन वाचल्यावरच कळेल. तेच वचन वाचा. आरोप करायचं पत्र 2 अध्याय 4 वचन. देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे. हे ना समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता याच्या विपुलतेचा अनादर करतोस काय? आपल्या हटवादीपणानं पश्चातापहीन अंतःकरणानं देवाचा क्रोध यथोचित न्याय याच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी. काय म्हटलं? जेव्हा एखादा व्यक्ती पश्चाताप करण्याच्या ऐवजी त्याचं मन हटवादी बनतं किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो. एक गोष्ट ध्यानात ठेवा, परमेश्वर या पृथ्वी तलावर प्रत्येक व्यक्तीला वर्तनाची मोकळीक त्याला दिलेली. खा प्या मजा करा, व्यभिचार करा, जारकरून करा, त्यानंतर शरीराची लालसा पूर्ण करा, खून करा, चोऱ्या करा. कोणी तो काय आम्ही अपेक्षा काय करतो? नाही, देवाने मला अडवावं. दारू पिणारा व्यक्ती काय म्हणतो? आता देवानं मला दारू पिण्यापासून सुटका करा. देव कशाला सुटका करतो? देव न्याय करतो. सुटका नाही करत देव, तो न्याय करणार आहे. त्यानं सांगितलं ना, मद्यपी लोकांना स्वर्गाच्या राज्यात वाटा. सांगितलं, विषय संपला. तुम्ही नाही म्हणू शकत की देवा नाही मला मद्यपान करण्यापासून तू परावृत्त. वचनाने तुम्हाला परावृत्त केले. तुझा राग सूर्य मावळ्याच्या निघून जाऊ दे, हे देवाच्या वचनाने तुम्हाला प्रतिबंधित केले. तुमचा राग कुठपर्यंत असावा? याच्यापेक्षा जास्त राग तुम्हाला नाही धारण करतायत. सूर्य मावळ्याच्यात गेला पाहिजे. म्हणजे काही ठिकाणात देवानं तुम्हाला मर्यादा घातले, प्रतिबंध घातले आणि तुम्ही ते प्रतिबंध न पाळता वारंवार त्याच गोष्टी तुम्ही करत आहात. आता बायबल काय सांगतो माहिती का? तुम्ही देवाचा क्रोध साठवला जात आहात, म्हणजे देवाचा राग. बघा, माणसाला राग आला तर तो तोडफोड करतो. आता देवाचा क्रोध साठवला तर त्याचे परिणाम मी तुम्हाला बायबल मधून पृथ्वी तलावरती दाखवतो. आता माझा विषय तो नाही, पण जाता जाता त्या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणं फार गरजेचं आहे. किंवा देवाचा क्रोध साठवला जातो असं लिहिलंय. सदोम गोमोराचं पाप परमेश्वरापर्यंत ओरड करत गेलं. म्हणजे सदोम गोमोरासाठी देवाला क्रोध साठवला. वाटत होतं त्याला की नाही, लोट आणि त्याचा परिवार तिथे आहे. लोटाचं रिलेशन काय? लोटाचं रिलेशन अब्राम आहे. अब्रामाचा तो पुतण्या. आणि देवाला वाटतं की जेव्हा त्याचे लोक तिथे आहेत तर ते सुरक्षित असावे. त्याला नाही वाटत सगळ्या जगाचं. आणि म्हणून त्यानं काय केलं? या असणाऱ्या लोटासाठी देवानं आपला क्रोध आवरला. आणि मग काय केलं माहिती का? त्यानं अब्रामाच्या कानावरती ती गोष्ट घातली. कोणती गोष्ट घातली? एक गोष्ट ध्यानात ठेव. तू मी जातो आणि अब्रामाला सांगतो अब्राम मध्यस्थी करेल. आणि अब्रामानं मध्यस्थी केल्यावर मी लोटाला तिथून बाहेर काढेल आणि अख्ख्या सदोम गोमोराचा नाश करेल. आता देवानं आपला क्रोध सदोम गोमोरावरती ओतला तर अग्नी आणि गंधकाने त्याचा नाश करून टाकला. गेलं सदोम गोमोरा नाश पावलं. जगासंबंधानं म्हटलं नोहा आणि त्याचा परिवार नीतिमान परिवार होता. देवाचं भय बाळगणारा परिवार होता. आणि शास्त्र सांगतं 8 लोकांचा परिवार वाचला आणि देवानं अख्खी सृष्टी पाण्याच्या द्वारे नाश करून टाकली. जेव्हा देवाचा क्रोध एखाद्या
ठिकाणावर येतो, त्यास देव त्याच्या क्रोधासंबंधानं आम्ही पाहतो न्याय इतका भयानक करतो की त्या अग्नी आणि गंधकाच्या द्वारे सदोम गोमोराचा त्याने नाश करतो. आता लक्षात घ्या, एकच बाजू तुम्ही देवाच्या न्यायासंबंधानं पाहिली, क्रुसावरती लटकलेला येशू. असं लिहिलं की जेव्हा कायनानं हाबेलाचा वध केला, त्यास हाबेलाचं रक्त देवापर्यंत ओरड करत गेलं. आता ख्रिस्ताचं रक्त ओरड करत जाणार नाही देवापर्यंत. हाबेलाचं रक्त ओरडलं, हाबेलाच्या रक्तानं न्याय मागितला, संतांचा न्याय, देवाच्या लोकांचं आणि होणारा रक्तपात, या रक्तपाताबद्दल दंड दिला जाणार नाही, दंड होणार आहे. म्हणून पृथ्वी तलावरती तुम्ही जीवन जगत असताना इतकं सतर्क, इतकं जागर राहावं लागतं की प्रभूचा क्रोध साठवला जाऊ. तुमचं वर्तन अशा पद्धतीचं वर्तन आहे का? देवाला राग आणणारं वर्तन किती काळ देव सहन करणार आहे? आणि तुम्हाला माहिती का, तुम्हाला आता ती सगळी वचनं दाखवणार नाही, पुढं पुढं तुम्हाला वाचताना ती वचनं मनात येतील आणि न्यायसंतानं तुम्ही त्या ठिकाणात पाहतील. असं म्हटलं की सृष्टी आपल्या ठाई कणत आहे, ओरडत आहे. का? तर ती पापाचा भार वाहून वाहून सृष्टी सुद्धा थकलेली आहे. तिचं कणणं चालू आहे. कुणाचं? सृष्टी कणत आहे. आणि ती कणताना तिचा आवाज येतो का? भूकंपाच्या द्वारे. भूकंप होतो ना, त्यात ती सृष्टीचं कण असतं, थोडीशी ती कणती आणि मग तिकडे लोक मारतात. का? तर देवाचा तो न्याय झाला. देव न्याय करतो. परंतु कित्येक लोकांना देवाच्या न्यायासंबंधानं ते गाफील आहे, जागरूक नाही देवाच्या न्यायासंबंधानं. मला वाटतं ज्या दिवशी लोक देवाच्या न्यायासंबंधानं जागरूक होतील ना, लोट त्याचा परिवार घेऊन पळताना लोटाची पत्नी जागरूक नव्हती, मिठाचा काम झाले, पण लोट वाचला गेला. सदोम गोमोरातले लोक मेले. अजून तू पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, जेव्हा योना निनिवेमध्ये गेला आणि योनानं घोषणा केली, लोकांना पश्चातापासंबंधाने बोध केला, बायबल सांगतात त्या लोकांनी पश्चाताप केला आणि देवाने त्या लोकांना वाचवलं. दोन लोक आहेत. एकीकडं नोहा लोकांना सुवार्ता सांगतो आणि जगातला एकही व्यक्ती सुवार्तेवरती विश्वास ठेवतो. आज पण परिस्थितीच आहे. लोक मगन आहेत, लोक कामकाजामध्ये, व्यवहारामध्ये, आपल्या स्वतःमध्ये, परिवारामध्ये इतके व्यस्त आहे की त्यांना देवाच्या न्यायासंबंधाने कुठल्याच प्रकारची भीती राहिली. हा चर्चा करतील बरं का, शेवटचा काळ आला, आता ख्रिस्ती लोकांचा छळ व्हायला लागला, अमक व्हायला लागलं, तमक व्हायला लागलं. या चर्चेने थोडी तुम्ही स्वर्ग गाठणार. ही चर्चा झाली आणि याच्यापेक्षा जास्त होणार आहे. आम्ही नाही, चला आता शेवटचे दिवस आलेले, आता आपण एकत्र येऊ आणि प्रार्थना करू, अंक करू. तर नाही, माझ्या नावाने लोक तुम्हाला धरून देतील, जिवे मारतील, तुम्हाला तुमचा विश्वास टिकवून ठेवावा लागणार. हे कठीण दिवस आहे. या कठीण दिवसात तुम्हाला आणि स्वतः देवाचा क्रोध तुमच्यासाठी साठवला जाऊ नये याच्यासाठी तुम्हाला खबरदारी घ्यावी. लुकाचं शुभवर्तमान 12 अध्याय 47 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला ते समजेल. लुकाचं शुभवर्तमान 12 अध्याय आणि 47 वचन. हा, लुकाचं शुभवर्तमान 12 अध्याय 47 वचन. आपल्या धनाची इच्छा काय आहे हे माहित असता, आपल्या धनाची इच्छा काय आहे हे माहित असता, ज्या दासाने तयारी केली नाही, ज्या दासानं तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील. काय काय मिळते? आम्हाला मानतो नाही, पाळसे आशीर्वाद द्या. आणि तो काय म्हणतो माहिती का, दासाची इच्छा काय आहे, धनाची इच्छा काय, ज्या दासाला कळत नाही तो व्यक्ती जेव्हा धनी परत येईल तेव्हा धनी त्याला फटके देणार आहे. अहो, आमचा पण धनी येणार आहे. आता धन्याने त्याची इच्छा प्रगट केली, धन्याने सांगितलं तुमचं वर्तन कसं असायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, कसे विचार करायला पाहिजे, कसे व्यवहार एकमेकाशी ठेवले पाहिजे, हे धन्यानं सांगून ठेवलेलं आहे. आता न्यायाच्या दिवशी लक्षात ठेवा, जे धार्मिक आहेत ना, धार्मिकाला सगळ्यात जास्त फटके आहेत. कोणाला फटके? कोणाचा सोबत? कोणाला? सगळ्यात जास्त रट्टे त्यांना आहेत. का हो? तुम्ही बरेच आम्ही बेरींचा ऐकतो, आम्ही अमक्याचं ऐकतो, आम्ही दिनांकरांचा, एवढ्यांचा ऐकतो तेवढे फटके मिळतील. फटके तर असणार का? तुमच्या कानाची खाज जिरावी म्हणून तुम्ही ऐकता का? ते वचन कशाचं? बदल व्हावा, हो, परिवर्तन व्हावं, विचार बदलावे, कृतीमध्ये फरक पडला जावा, याच्यासाठी देवाचं वचन आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे कान लावत नाही, सत्य समजून सुद्धा स्वतःला सुधारित नाही, तेव्हा खूपच मार आम्ही खाणार आहे. पक्क लक्षात ठेवा. इथं सांगून मोकळं झालं. आता फटके
फटक्यासाठी तुमची पाठ तयार करा. त्या दिवशी, न्यायाच्या दिवशी तुम्हाला सबब नाही सांगणार, नाही प्रभूजी सांगणारा कोणी नव्हता. देव म्हणाल तेलोरीला पाठवलं होतं ना, सोलापुरात पाठवलं होतं. कशासाठी? इथं जाऊन पुण्याच्या लोकांना सांगा, पुण्याचे लोक व्यस्त झालेत, बिझी झालेत. पैसा 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 पैसा, कशाच्या मागे पैसा, कशाच्या मागे घर घर घर, कशाच्या लग्न प्रपंच. आणि गोष्ट तुम्हाला सांगू का, घर बांधा, लग्न करा, प्रपंचात राहा. स्वर्गात याच्यातलं कोण देणार आहे? घर देणार आहे, प्रपंच देणार, बायको देणार आहे, नवरा देणार आहे, लेकरं कोण देणार आहे स्वर्गामध्ये? स्वर्गामध्ये फक्त देवाचं वचन असतं मला देणार, आणि ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून देवाच्या वचनाकडं जो कोणी कान लावत नाही तो न्यायापासून कधीच वाचू शकणार, कधीच नाही. का मला देवाच्या वचनाचं सत्य स्वीकारलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष लाव. लक्ष ठेवा, या पृथ्वी तलावरचं तुमचं जगणं जे आहे ना, या जगण्याला शून्य किंमत आहे. शून्य किंमत आहे. श्रीमंत माणसाला पण थडग्यातच पुरावं लागतं, कबरीतच टाकावं लागतं. बरं, श्रीमंत माणूस मेल्यावर त्या ठिकाणामध्ये जे किडे आहेत, त्याला खाणारे किडे वेगळे आहेत का? नाही, हा श्रीमंत होता बरं का, आणि याला तेच सांग, श्रीमंत माणसाला खाणाऱ्या किड्यांनी वेगळं जा, सगळे किडे तेच आहेत. गरीबाला ते खातात, श्रीमंताला तेच खातात, धार्मिकाला तेच खातात, पाकाला पण तेच खातात. प्रश्न तुमच्या मरण्याचा नाही, प्रश्न तुम्ही जगता कसा, तो प्रश्न आहे. कशा पद्धतीने जगता, काय तुमचं वर्तन आहे. तुमच्या वर्तनामध्ये देवाचं भय तुमच्याकडे आहे. प्रभूचं वचन, ज्या वचनाच्या द्वारे तुमची परीक्षा केली जाणार आहे, ज्या वचनाच्या द्वारे तुमची बंधनं तुटली जाणार आहे, ज्या वचनाचं सत्य तुम्हाला स्वीकारायचंय आणि स्वतःचा बचाव करायचा, ते वचन तुम्ही ग्रहण केलं का? ऐका, न्याय फार भयंकर असेल. जेव्हा देवाच्या लोकांचा न्याय होईल, त्याच्या संबंधाने म्हटलं, तो वचनाकडं दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना पुष्कळ फटके मिळतील. परत ते वचन वाचा, काय म्हटले बा? आपल्या धन्याची इच्छा काय, धन्याची इच्छा काय आहे माहीत नसता, ज्या दासाने तयारी केली नाही, ज्या दासानं तयारी केली नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही, त्याला पुष्कळ फटके मिळतील. काय मिळतील हो? आणि तुम्ही रात्री झोपताना काय प्रार्थना करता? प्रभू, करता का नाही? काय प्रार्थना करता? प्रभू लवकर ये ना, करता का नाही? जो करत नाही तो कसला दिसते? प्रभू लवकर आहे, लवकर आहे, तर तो फटके मारायला येतो, फटके मारायला. म्हणजे तुम्ही कशाची तयारी करता? फटक्याची तयारी. का फटक्याची तयारी? दास धन्याची इच्छा काय ते कुठे विचारलं? तेव्हा तुझी इच्छा काय माझ्या जीवनासंबंधात? काय तुझी इच्छा आहे? बोल म्हणतो ना, या देहासंबंधानं मी मोठ्या पेचामध्ये आहे, मला समजत नाही काय निवडावं. जिवंत आहे तर प्रभूची सेवा करेल, मेलो तर प्रभूला भेटायलाच. आता त्याला माहिती आहे देवाची इच्छा मी सेवा करावी. काय प्रभूची इच्छा? सेवा करावी. प्रभूची इच्छा तुम्ही सेवा करावी. कोणाची सेवा करणार आहात? देवाची सेवा करेल. आता देवाची सेवा करता म्हणजे नेमकं काय? एक व्यक्ती देवाची सेवा करतो म्हणजे नेमकी काय सेवा करत आहे तो? प्रभूचं वचन ही सेवा आहे. दोन पद्धतीने सेवा करता तुम्ही देवाची. एक, तुमच्या जीवनात तुमच्या धन्याची अपेक्षा काय? आता बघा, अमेरिकेत तुम्ही कामाला गेल्यावर इंडियातला गबाळेपणा थोडी तिथं चालतो. नाही म्हणतो आम्ही आमच्याकडे जे आहेत ना तसलेच कपडे घालून आम्ही तुमच्याकडे येतो. नाही, तो आमच्याकडे डिसेंटनेस, लँग्वेज सगळ्यात त्याच्यामध्ये तो तिथली भाषा तुम्हाला शिकावी लागते. तुम्ही नुसता व्हिसा मागायला जात ते म्हणतात एवढे पैसे तुमच्या खात्यावरती नाही. आम्ही तिथे गेला नाही, तिथे गेल्यावर तुम्ही भीक मागतात हे त्यांना माहिती आहे. तुमच्याकडे पैसे नाही म्हणजे तुम्ही जाऊन तुमची तिकडे अवकाश दाखवतात. म्हणजे तुमच्या खात्यावर पैसे असेल तर आमच्या देशात यायचं, तोपर्यंत यायचं. अमेरिकेत जायला एवढे निर्बंध आणि निघाले आम्ही स्वर्गामध्ये. कसं पण गवळ्यासारखं, कसं पण चालेल, ज्या स्थितीमध्ये त्या स्थितीत. हे गाणं सोपं आहे. जसं आम्ही आई निराधार आलो तसाच देव उद्धार. याच गाण्यावरती ख्रिस्ती लोकांनी सारं आयुष्य काढलं, सगळे कबरेत गेलेले नाही का? सगळे तसेच कबरेत गेले. दारुड्या गेला, गंजाडी गेला, व्यभिचारी गेला, आणि त्याला सुद्धा तेच गाणं, जो तंबाखू खातो, गुटखा खातो, व्यभिचार करतो, चोऱ्या करतो, लुटमार करतो, फसवतो, ठकवतो, सगळ्यांनी एकच गाणं गायलं. कोणतं? जसा मी आहे निराधार
आलं तसाच ते उद्धार तसा मिळणार नाही. उद्धारासाठी जीवनच बदलावं लागणार. हे तुमचं परिवर्तन तुम्हाला करावं लागणार. म्हणून न्यायाच्या दिवशी भरपूर फटके असतात. आता या फटक्यातनं तुम्हाला वाचायचंय. दासाची इच्छा दास असं म्हणणं काय? तो म्हणतो जाणून घे, रोज शास्त्र वाचा, रोज शास्त्र शिका. मला तर इतकं प्रेशर येतं कधी कधी असं वाटतं की आयुष्य एवढं थोडकं आहे. मी बसल्या बसल्या विचार करतो, अरे बापरे आयुष्य एवढं थोडकं आहे, लोक एवढे आहेत आणि या लोकांपर्यंत सत्य कसं पोहोचवावं, किती लोकांना नरकातनं बाहेर काढावं, स्वर्गात न्यावं, किती लोकांना सत्य सांगावं, सत्य कसं त्यांच्यापर्यंत न्यावं. मग अशी दुपारी बसल्यावरती एक व्यक्तीचा मला फोन आला होता आणि तो व्यक्ती मला सांगायला लागला, बाळक साहेब अट्टल दारुड्या होतो, दारू पिल्याशिवाय दिवस जात नव्हता, दारू माझी पॅशन बनलं होतं, दारू पिणं माझी स्टाईल बनली होती. परंतु जेव्हा तुमचं वचन ऐकलं, तुमचं कळवळ्यानं बोलणं ऐकलं, एक प्रकारचं मनावरती प्रेशर आलं आणि आज 2 वर्ष झालं मी दारूकडे बघत सुद्धा नाही आणि त्याच्याकडे त्या दारूच्या व्यसनाकडे मला जाऊशी वाटत नाही. असं वाटतं या लोकांपर्यंत प्रभूचं वचन कसं पोहोचवावं, कसं यांचा उद्धार त्यांना शिकवावा. आणि ही तळमळ असताना लक्षात घ्या की जर प्रभूची इच्छा समजून घेतली नाही, तळमळीनं नाशाकडे जाणारे लोक देवाच्या राज्यापर्यंत कसे पोहोचावे या संबंधानं जर आमचं अंतःकरण तयारच नसेल तर कित्येक लोक नरकामध्ये पडतील, कित्येक लोक नरकामध्ये पडणार. आमचे प्रिय लोक असणार. तुम्हाला माहिती का, जेव्हा तो श्रीमंत माणूस मेला, जिवंत असेपर्यंत या श्रीमंत माणसाला या पृथ्वी तलावरचं जीवन एवढं आवडलं हो, इतका मग्न झाला होता. दाराच्या बाहेर गरीब लाजरस पुढानं भरलेलं शरीर मेजावरचं पडेल ते खायला मिळेल या अपेक्षानं मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये तो तिथं थांबला आणि वाट पाहत होता की हा मनुष्य कधीतरी माझ्या हातामध्ये काहीतरी टेकेल. पण या नीतिमान असणाऱ्या लाजरसनं आपल्या कठीण परिस्थितीमध्ये विश्वास टिकून ठेवला. प्रभू तुझी इच्छा आहे, याच पद्धतीचं जीवन मी जगावं. त्यानं मी देवाला दोष दिला, असं का मला तो ठेवलं. प्रभूची इच्छा समजून घेतली. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा दोघं सुद्धा मेले ना, त्या श्रीमंत माणूस तिकडे अब्रामाला विनंती करतो, हे अब्रामा, त्या लाजरसला पाण्याचा एक थेंब माझ्या घशामध्ये टाकण्यासाठी पाठव, मी यातना भोगत आहे, तडफडत आहे. तो त्यानं या पृथ्वी तलावरती जे कठीण दिवस आहेत ते त्यानं भोगलेले आहेत. आता इकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नाही आणि तिकडचा माणूस इकडे येऊ शकत नाही. तर दोघांमध्ये एक मोठा दरा प्रस्थापित केलेला आहे. काय म्हणतो माहिती का, एक काम कर ना, एक व्यक्तीला स्वर्गातून खाली पाठव, का तर माझ्या भावांना कळू दे इथल्या यातना किती भयानक आहे, यातली यातना किती भयानक आहे. त्यावेळेस कोणी सुद्धा मध्यस्थी करू शकत नाही. जेव्हा वेळ निघून गेली त्यास तो अब्राम काय म्हणतो माहिती का, अरे माझे संतगण मी पृथ्वी तलावरती ठेवले प्रचार करण्यासाठी, त्यांचं त्यांनी ऐकावं. जर त्यांचं ऐकत नाही तर स्वर्गात एक जण पाठवलं याचं तरी तो कसं ऐकणार, न्याय काय होणार आहे. आज देवाचे संतगण ओरडून सांगत आहे, पश्चाताप करा, स्थिती सुधरा, विचार बदला. पण तरी सुद्धा मनुष्य इतका कठीण बनला की त्याच्या अंतःकरणामध्ये तो वचनाला ग्रहण करण्यासाठी तयार नाही. आणि याचा परिणाम पुष्कळ फटके मिळतील म्हटलेला आहे, पुष्कळ फटके मिळतील. काय मला तळमळ आहे तुमच्याविषयी. मी घरामध्ये निवांत बसू शकतो ना, मी पण कोणाच तरी ऐकत बसू शकतो, किंवा मी शास्त्र वाचू शकतो, किंवा मला युट्यूब आहे, युट्यूबला मी सांगू शकतो, एक एन्जॉयचं जीवन मी जगू शकतो. युट्यूबला मी प्रचार केला तर युट्यूबला पण लोक ऐकतात. पण तरी मला वाटतं ना, नाही फेस टू फेस कुणाशी तरी बोलावं, न जाणून एखाद्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन जाईल, तो पश्चाताप करेल, तो बदलेल. आणि तो व्यक्ती बदलला तर तो व्यक्ती नरकातून स्वर्गामध्ये पोहोचेल. ही तळमळ असते माझी. मला फटके मिळाले. ज्याला धन्याची इच्छा माहीत असून सुद्धा आपल्या मर्जीप्रमाणे वागणारा व्यक्ती हा पुष्कळ फटके खाणार. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला वागण्याची हिंमतच करू नका. माझ्या मर्जीप्रमाणे या पृथ्वी तलावर तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार, हक्क आणि उभा प्रभूने दिलेले. पण न्यायाच्या दिवशी देव त्याच्या मर्जीप्रमाणे तुमचा न्याय करेल. आणि त्याने न्यायाची एकच जलद सांगितलं, पुष्कळ फटके बसतील. वाचा परत एकदा वचन आणि मग त्याच्या खाली जाऊ स्वतःचा बचाव कसा करायचा. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहित असता
ज्या दासाने तयारी केली नाही ज्या दासानं तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील. त्याला पुष्कळ फटके. कुणाला पुष्कळ फटके मिळतील? कसली तयारी? धण्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याची तयारी केली नाही. आता धण्याची इच्छा काय आहे? मला वाटते गलतीकराचं पत्र 5वां अध्याय फक्त 17 वचन वाचू. 17 पासून धण्याची इच्छा तुम्हाला समजेल काय धण्याची इच्छा आहे. म्हणजे त्या तुम्ही त्याच्यामध्ये मोडता का ते धण्याची इच्छा काय? गलतीकराचं पत्र 5वां अध्याय आणि 17 पासून 5 वचन. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे. आत्म्याच्या विरोधात आहे. व आत्मा देह वासना विरुद्ध आत्मा देह वासनेच्या विरोधात आहे. ही परस्पर विरोधी ही आहे. परस्पर विरोधी आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले. आता धण्याची इच्छा आहे तुम्ही आत्म्याच्या अधीन आत्मा जसं सांगतो तसं तुम्ही चाला. काहीच प्रभू येशू ख्रिस्त त्या स्वर्गावर होताना एक गोष्ट बोलली, मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो. तो तुम्हाला कशामध्ये चालेल? सत्यामध्ये चालेल. आता सगळ्यांनी मला माहित पण नव्हतं रविवारी पेंटिकॉस्ट सगळं फेसबुकला पेंटिकॉस्टचा दिवस. आता सगळेच म्हणतात तो पेंटिकॉस्टचा दिवस. अहो पेंटिकॉस्टचा दिवस म्हणजे पवित्र आत्मा आलेला दिवस आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्हाला चालायचंय. थोडी तुम्हाला सण साजरा करण्यासाठी तुम्हाला आत्म्याची प्रेरणा. कशाला पवित्र आत्मा आला? काय पवित्र आत्म्याचं कार्य होतं? पवित्र आत्म्याच्या अधीन राहून तुम्ही चालता. म्हणजे कसं चालता? कसं तुम्हाला पवित्र आत्मा चालवत आहे? मग तो काय? जर तुम्ही आत्म्याच्या अधीन आहात तर तुम्ही देहाची वासना पूर्ण करणार नाही. वाचा बरं पुढे. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात. आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात. तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत. देहाची कर्म तर उघड आहेत. तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी अजून बऱ्याचशा. आता बघ, राग येतो तुमच्यामध्ये? कोणात राग नाही? नसेल तर त्याला देवा ह्यांना लवकर घेऊन जा. काय करायचं? ह्यांना राग नाही म्हटल्यानंतर येशू ख्रिस्ताला सुद्धा राग आहे. प्रत्येक व्यक्तीला राग आहे. आणि आता बायबल काय सांगतं? आत्म्याच्या पवित्र आत्मा तुम्हाला रागावरती विजय मिळवून शिकवतो. द्वेष, एखाद्या व्यक्ती संबंधाने द्वेष. तुम्ही नाही माझ्या मनात कुणाचा द्वेष नाही, पण कुणाचं तर तोंड पाहिजे डोकं फिरतं ना. एकतरी व्यक्ती तुमच्या मनामध्ये आहे तर नाही की त्या व्यक्तीला सोडून सगळ्याविषयी प्रेम आहे. कुणाविषयी प्रेम आहे? तुझ्या नवऱ्याविषयी, तुझ्या बायकोविषयी, तुझ्या भावाविषयी, तुझ्या बाई. तुमचं प्रेम स्वार्थी प्रेम आहे. तुमचं घरापुरतं प्रेम आहे. बायबलमध्ये असं म्हटलं आपल्या शत्रूवर सुद्धा प्रेम कर. या आत्म्याची प्रेरणा आहे. आणि धण्याची इच्छा आहे तुम्ही या पद्धतीने तुमचं जीवन जगा. आता बघा या कॅटेगरीमध्ये गेलं तो खून करू नकोस. बळसेन आम्ही खून केला असतं तर आम्ही जेलमध्ये असतो ना. पण मी तुम्हाला सांगतो जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो खून करणाऱ्यासारखा आहे. मग आमच्याकडनं तर किती खून घडले हो. आम्ही किती लोकांचा द्वेष केला. उधळ्या पुत्रानं आपल्या भावाचा द्वेष केला. कायनानं हबेलाचा द्वेष, आपल्या भावाचा द्वेष केला. हे सगळं आमच्या आत्मिक जीवनामध्ये रोज चालत असतं. रोज या प्रकारचे आमच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या घटना घडत असतात. आणि बायबल काय सांगतं? तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणार. पेंटिकॉस्टचा सण साजरा करण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे? आत्मा मला काय शिकवतो? मग आत्मा काय शिकवतो? खाली वाचा बरं. आत्म्याच्या प्रेरणेने त्याच्या खाली लिहिले आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. आत्मा काय प्रेरणा घालतो ते फळ, त्याला फळ म्हटलेलं आहे. काय म्हटलं? आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ म्हणजे जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तुमच्यामध्ये पेंटिकॉस्टचा सण आहे, तर पहिले तर तुमच्यात प्रीती असली पाहिजे. कसली प्रीती? एका गालात मारला ती प्रीती. ते नाही नुसतं आय लव्ह यू
व्हॉट्सअपवर आय लव्ह यू म्हटलं की विषय संपला. तसली प्रीती नाही हो. प्रीती जी क्रुसावर दिसते त्याला प्रीती म्हटलेलं आहे. मरणं, त्याग करणं, सहनशील बनणं, प्रीतीचे गुणधर्म सांगितले. प्रीती सहनशील आहे, प्रीती परोपकारी, प्रीती फुगत नाही, प्रीती हेवा करत नाही. या सगळ्याचे, या प्रीतीचे गुणधर्म जेव्हा पवित्र आत्मा येतो ना, तसली प्रीती तुम्हाला शिकवतात. आता मला त्याच्यात जायचं नाही, पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो काय करण्याची इच्छा आहे. तर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चाला. म्हणजे काय, तुमचं अंतःकरण जे आहे ना, या अंतःकरणामध्ये सतत प्रीती भरली गेली पाहिजे. आणि सगळ्याला जमत नाही का, शास्त्रात असं लिहिलं आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं तर पहिलाच जो मेसेज होता त्या मेसेजमध्ये 10 नाण्यातलं एक नाणं नाही का, 10 नाण्यातलं एक नाणं हरवलं आणि ती 9 नाणी तशीच तिने ठेवली आणि एक नाणं शोधण्यासाठी गेली. आत्म्याची कृपादानं 9 आहे. आणि तुम्ही करंदीकरांच्या पत्रामध्ये जर वाचलं तर तिथे असं म्हटलं की जी दानं आहे ती 9 दानं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आहे. म्हणजे भूत काढणं, संदेश देणं, रोगी बरे करणं, अन्य भाषेचा अर्थ अद्भुत आहे आणि या प्रकारची जी दान आहेत आणि वर्ड ऑफ विस्डम, वर्ड ऑफ नॉलेज ही 9 प्रकारची कृपादानं. पण त्याच्यामध्ये म्हणतो सगळ्यात श्रेष्ठ कृपादान कोणतं तर प्रीती. आणि लोकांमध्ये 9 कृपादान आहेत. भूत काढताना दिसतील, संदेश देताना दिसतील, रोगी बरे करताना दिसतील, पण लोकांमध्ये प्रीती दिसत नाही. हे नाणं हरवलंय. आणि पवित्र आत्मा नेमकं मनुष्यामध्ये प्रीती निर्माण करण्याचं काम, त्याला म्हटलं आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आता धन्याचीच आहे तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आता तुम्ही स्वतःचा बचाव कशा पद्धतीने करता तर ते आणि स्वतःला न्यायापासून वाचवण्याच्या 2 पद्धती मी तुम्हाला शिकवणार आहे. 2 पद्धती सांगणार आहे. पहिली पद्धत आपण वाचूया. करंदीकराचं पहिलं पत्र 11 अध्याय आणि त्याचं 31 वचन. करंदीकराचं पहिलं पत्र 11 अध्याय त्याचं 31 वचन. करंदीकराचं पहिलं पत्र 11 अध्याय 31 वचन. आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. आपणावर दंड आता न्यायापासून बचाव करण्याची पहिली पद्धत किंवा पहिली रीत किंवा तुम्ही स्वतःचा बचाव न्यायापासून कसा करू शकता. फटके खाण्यापासून, देवाचा दंड तुम्हाला मिळू नये याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे का तिथं सांगितलं. स्वतःचा न्याय स्वतः करा. नीट आहे का, कान देऊ नये का, लक्षपूर्वक आहे का. आम्ही सारं आयुष्य दुसऱ्याचा न्याय करण्यासाठी खर्च करतो. याचा न्याय, हा पापी तो पापी. आल्यापासून तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आणि बायबलमध्ये जर तुम्ही बघितलं ना, शास्त्री आणि परुषांनी नेमकं हेच केलं. त्यांनी कधी स्वतःचा न्याय केला. फक्त एक व्यक्ती बरं का त्यानं स्वतःचा न्याय केला, त्याचं नाव निकोदेमस. आणि निकोदेमस रात्रीच्या येशूकडे गेला आणि त्याला प्रश्न केला की स्वर्ग राज्य मला मिळावं मी काय केलं पाहिजे. फक्त निकोदेमसने विचारलं, परुषी, बाकी कुठल्या परुषाने. या बाकीच्या पुरुषांनी काय केलं, त्याने येशूचा न्याय करण्यास सुरुवात केली. कालचा पण माझा युट्यूबचा एक संदेश होता आणि त्या संदेशामध्ये मी असं सांगितलं, शिमोनाच्या घरामध्ये येशूला जेवायला बोलवलं आणि जेवायला बोलवल्यानंतर या शिमोनानं, तो परुषी आहे आणि या परुषानं येशूला घरी जेवायला बोलवलं आणि तिथं मरिया नावाची एक पापी स्त्री त्या ठिकाणामध्ये. आता येशूला जेवायला बोलवलं, येशू जेवायला लागला, मरिया आली, तिने अश्रूने त्याचे चरण धुतले, आलाबस्तर कुपी त्याच्या चरणावरती फोडले, केसाने त्याचे चरण पुसले. आणि इकडं हा परुषी ज्याने येशूला जेवायला बोलवलं तो येशूचं जजमेंट करतो, येशूचा न्याय करतो. काय न्याय करतो माहिती का, हा जर खरा देवाचा पुत्र असता, हा जर खरा संदेष्टा असता तर याला कळलं असतं ही स्त्री कोण आहे. म्हणजे त्या स्त्रीचा पण न्याय केला आणि येशूचा पण न्याय केला. आम्ही पण चर्चमध्ये असंच करतो ना, हे कसं आहे, ते कसं आहे, याचं जीवन कसं आहे, याचं जीवन कसं आहे, याने किती पाप केलं, त्याने किती पाप केलं. पण दावीद म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. धन्य ते लोक आपलं पाप रोज आपल्या देवासमोर कबूल करतात, त्यांचा न्याय होणार नाही. कसं वाचवणार स्वतःला. न्याय करा, परीक्षण करा. तुम्हाला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. कोणा व्यक्तीला विचारू नका, पाळकाला तर चुकून विचारू नका. बरेच लोक पाळतात, अच्छा माझ्यामध्ये काय चूक आहे का, काय नाही, तुम्ही दशांश देता, तुम्ही एकदम बरोबर आहे. काय जजमेंट करणार, दशांश देतात, दरवेळी चर्चला येतात. मग ते तो कबरेमध्ये टाकताना सुद्धा हे नियमित. मला तर वाटतं त्या दिवशी गोंधळ, ज्या दिवशी कबर उघडतील आणि सगळे स्वर्गामध्ये जातील, सगळे नाही झाला पण देवाच्या पुत्रासमोर राहतील, त्यातले बरेच ज्या
पालकाने हे शवगर्तिका आशीर्वादित कर प्रभू, आणि तिथं भाषण केलेलं असतं. हा व्यक्ती नियमित चर्चचा सभासद होता, हा नियमित दशांश देणारा होता, त्याने चर्चच्या सभा कधी चुकवल्या नाही, आणि त्या दिवशी तो व्यक्ती तिथं जाईल, त्याचा न्याय होईल आणि त्याला देव नरकात टाकेल. तो पालकाने मला एवढं चांगलं सांगितलं होतं आणि देवानं कसं काय मला नरकात टाकलं? अरे पालकाच्या शब्दावर विश्वास ठेवला, आत्मपरीक्षण केलं नाही. आत्मपरीक्षण केलं असतं तर तुझे दोष तुला दिसले असते. म्हणून दावीद म्हणतो, मी माझं आत्मपरीक्षण करतो, तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा. काय माझ्यामध्ये चुका आहे, कोणते दोष माझ्यामध्ये आहेत? दावीद म्हणतो की देवा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार तू सांभाळ. आत्मपरीक्षण केल्यावर त्याला कळलं माझ्या तोंडातून अनेक चुकीचे शब्द बाहेर पडतात. न्याय केला होता त्याने स्वतःचा न्याय केला. सुरुवातीचा पहिल्या न्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या बोलण्यानं कोणी दुखावला. ऐका, न्याय कसा होणार आहे? आत्मपरीक्षण करताना माझ्या बोलण्यानं कोण दुखावला गेला का, कोणाचे अश्रू मी पाहिले का, कोण माघारी गेला का देवापासून? प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाच्या संगतीत चालता चालता एखाद्या व्यक्तीनं धार्मिकतेचा त्याग केला का? एखादा व्यक्ती धार्मिकतेचा त्याग तुमच्या बोलण्यामुळे त्याने केला. देवाच्या मंदिरात त्याने बंद केलं, चर्चला जाण्याचं त्याने बंद केलं. मला कितीतरी मेसेज येतात, कितीतरी लोकांचे फोन कॉल येतात आणि ते सांगतात, पालचा मी चर्चला जायचं बंद केलं का, तर त्या ठिकाणच्या लोकांनी आम्हाला फार वाईट पद्धतीची वर्तणूक केली. मला प्रश्न पडतो, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, ज्या ख्रिस्ती लोकांना देवानं सांगितलं शत्रूवरती प्रीती कर. तुम्ही तारलेल्या लोकांना, निवडलेल्या लोकांची त्यांच्याशी तुमचं वर्तन चांगलं नसतं, ते चर्चला येण्याचं बंद करतात. न्यायाच्या दिवशी तुमची सुटका होईल, होईल तुमची सुटका. तुमच्या बोलण्यानं कोणी माघारी गेला, तुमच्या बोलण्यानं कोणी दुखावला गेला, तुमच्या बोलण्यानं कोणी निराश झाला, तुमच्या बोलण्यानं कोणी डिप्रेशन मध्ये गेला, तुमच्या बोलण्यानं आणि कोणी. एक गोष्ट लक्षात ठेवा, शब्द इतका भयानक असतो ना, इतका भयानक शब्द असतो ना, एक शब्द मनुष्याच्या जीवाला एवढा लागतो की तो मनुष्य जगण्याची इच्छा पण सोडतो, मरतो, आत्महत्या करतो. इतकी ताकद या शब्दामध्ये. तुम्हाला मी दाखवेल आता लुसिफरचा जो आणि देवदूतांचा न्याय, पहिला न्याय, त्या न्यायाकडे तुम्ही जाल ना, तर हे शब्द किती भयानक असतात की ज्या देवदूतांना स्वर्गातनं खाली टाकलं आणि खाली पडलेले देवदूत जे आहेत ना, त्यांनी म्हणजे वर्षीभर उत्तम आराधक होते, ज्यांच्या पंखामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाद्य होती. ती वाद्य ज्या आणि या देवदूतांनी खाली आल्यावर या वाद्यांच्या द्वारे लोकांच्या जीवनाचा ताबा घेतला आणि हे वाद्य आणि हे स्वर त्यांनी लोकांमध्ये अशा प्रकारचे भिनवले. तुम्ही बघा, हे रॉक, त्यानंतर पॉप, बाज, हे जे गाणे आणि ते ऐकणारे लोक ते नशापान करून, ड्रग्जचं सेवन करून ते गाणे ऐकतात का, त्या गाण्यामध्ये असणारे शब्द त्यांना धुंद करून टाकतात आणि त्या शब्दाच्या द्वारे त्यांच्या फिलिंग जाग्या केल्या जातात आणि त्यांना पापाकडे ओढलं जातं. ते देवदूत, पतित झालेले देवदूत मी तुम्हाला दाखवेल पुढच्या याच्यामध्ये. पण मला तुम्हाला सांगू द्या की प्रति दिवशी स्वतःचा न्याय करा, आत्मपरीक्षण करा. स्वतःचा न्याय करणं फार गरजेचं आहे. मनुष्य दुसऱ्याचा न्याय करतो पण स्वतःचा न्याय करत नाही, सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणून आम्ही पाहतो व्यभिचारी स्त्रीला पकडून आणल्यावरती जास्त लोक म्हणते की असं शास्त्रात लिहिलं, व्यभिचार करताना सापडला तर त्याला दगडाने ठेचून मारावं. त्या स्त्रीशी म्हणतो अगदी बरोबर आहे, काही चूक नाहीये, पण दगड त्यानं मारायचा ज्यानं अजूनपर्यंत पाप केलं नाही. आणि ते लोक तिथं तसेच थांबले. त्यानं त्या स्त्रीचा न्याय केला, तिचं पाप त्यांना दिसलं पण स्वतःच नाही. जेव्हा येशू जमिनीवरती लिहायला सुरुवात केला सगळे पळून गेले, का तर त्यांचं न्याय प्रभूनं केला. त्यांना दाखवणार तुमच्यामध्ये पण पाप आहे, आम्ही सगळे पापी आहोत. लक्षात ठेवा, सगळ्यांमध्ये चूक आहे, एकही व्यक्ती नीतिमान नाही, मी पण पापी. आणि पौल जगात सगळ्यात मोठा पापी म्हणतो ना, पौल 3 स्वर्गामध्ये जाऊन, मी नाही 3 स्वर्गात जाऊन आलो, मी कशाला लबाड बोलू, मी 3 स्वर्गापर्यंत पोहोचलो. हा तुमच्या समोर उभा आहे, तुम्हाला वाटतं पास्टर ते लोक आहे, पण माझ्याकडे बघताना मी म्हणतो स्वतःला पापी आहे, मी पापी आहे, काही आहे चुका माझ्यामध्ये. येशू शिवाय या पृथ्वी तलावर कोणीही नीतिमान नाही, कोणीच नाही बरं का, सगळेच पापी. बरं, आता आम्हाला वाचायचंय, मग वाचता कसं वाचणार आहात? तुम्ही दुसऱ्याला शोधत बसला, दुसऱ्याच्या चुका शोधत बसला तर तुम्ही नाही वाचणार, तुम्ही नाही वाचणार. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, मला नवल वाटतं ज्या दिवशी त्या व्यभिचारी स्त्रीला पकडून आणलं ना,
येशूने सगळ्यांचं पाप जमिनीवरती लिहिलं, सगळे दगड टाकून निघून गेले. एक पण माघारी येऊन त्यानं म्हटलं नाही, प्रभूजी मला माफ कर बरं का, तू माझं पाप लिहिलं. पण ती व्यभिचारी स्त्री जेव्हा येशू, बाई तुला कोणी दंड दिला नाही का? कोणी नाही दिला. तो तर जा, मी तुला दंड देत नाही, इथून पुढे पाप करू नको. ती बाई जी गेली ना, परत कधी पापात सापडले नाही. तिनं आपल्या स्वतःला सुधारलं, पण वर्षानुवर्ष देवाचं वचन ऐकून आमच्यामध्ये सुधारणा. विचार करा किती भयानक प्रकारचा दंड प्रभू आम्हाला देणार. आत्मपरीक्षण. प्रकटीकरणाचं पुस्तक 14 अध्याय 5 वचन वाचा. प्रकटीकरणाचं पुस्तक 14 अध्याय त्याचं 5 वचन. त्याच्या तोंडात असत्य आढळले नाही. असत्य आढळले नाही. ते देवाच्या राजासनासमोर निष्कलंक आहे. निष्कलंक आहे. आता कोणा संबंधाने बोललं हे? आम्ही काय असावं याच्या संबंधाने मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला तुमचं परीक्षण करायचंय, आत्मचिंतन करायचंय. स्वतःचं परीक्षण करत असताना इथं जे सांगितलं, संत परमेश्वराच्या सिंहासनासमोर परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जगत असतात, त्यामुळं त्यांच्यावर कोणताही न्याय होणार नाही. ऐका, कोणाचा न्याय होणार नाही? जे लोक आत्मपरीक्षण करतात. परत वाचते वचन, त्यांच्या तोंडात असत्य आढळलं नाही. देवाच्या राजासनासमोर निष्कलंक आहे. तुम्हाला रोज तुमचं परीक्षण केलं. आता तुम्हाला संत बनायचं. संत ही उपाधी जगातले लोक तुम्हाला देतात, त्या संताविषयी मी बोलत नाही. लोक तुम्हाला संत बोलतील, मला पण म्हणतील लोक संत आहे. बरेच लोक मला पाहत, आम्ही तुमच्यामध्ये देव पाहतो. आम्ही देवाला पाहिलं नाही, आम्ही तुम्हाला पाहतो. मूर्ख लोक आहेत ते, मूर्ख लोक आहेत. ईश्वर आम्ही पाहिलं नाही आणि आम्ही तो, हे फक्त मला चढवण्यासाठी बोलले. पण येशूची जागा कोणी घेऊ शकत नाही, कोणीच नाही घेऊ शकत. माझ्यामध्ये कमतरता आहे, माझ्यातल्या मुलीला, आणि माझ्या चुका मला माहिती. त्यात आता मी चुकीचा आहे, मी तुम्हाला इथून तुम्हाला शिवाय देऊ का? तुम्हाला इथून कसं काय तुम्ही देवाचं वचन आहे? मी इथून तुम्हाला भांडू का? मला तुमच्यासमोर चांगलंच राहावं लागतं. काही चुका माझ्यामध्ये आहेत, काही दोष माझ्यामध्ये आहेत. मग माझे दोष मी काढून टाकतो. म्हणजे मी काय म्हणतो माहिती का? मी देवासमोर नीतिमान बनतो. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी दोष उणिवा असणार आहे. परंतु दोषमुक्त जीवन जगायचं तर देवाच्या सिंहासनासमोर तुम्हाला राहावं लागणार आहे. आणि त्या दिवशी असं म्हटलं, त्या संतांमध्ये कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या मुखामध्ये चुकीच्या गोष्टी आढळल्या नाहीत. म्हणून लक्षात ठेवा, जो व्यक्ती पृथ्वी तलावर आपलं जीवन दोषविरहित जगतो, त्याला प्रभूच्या सिंहासनासमोर कधीही खालीमान घालावे लागणार नाही. खरं जीवन कोणते माहिती का? चुका होणार हो. मी म्हणत नाही की तुम्ही चुकणार नाही, चुका होणार आहे. आणि जो चुकत नाही तो मनुष्य नाहीच आहे. चुका होतात. पण प्रॉब्लेम काय? मला माझ्या चुका समजत नाही, सगळ्यात मोठी समस्या. माझी चूक काय आहे, माझा दोष काय, माझ्या उणिवा काय, माझी कमतरता काय, प्रभू माझ्याकडनं काय अपेक्षा करतात, हे कधीच मला समजत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का? नेमकं जी आत्मिक उंची आम्हाला गाठायची असते ती आम्ही गाठत नाहीये. तुम्हाला शास्त्रातनं पटवून दिली व्यक्ती. दावीद माझ्या हृदयासारखा आहे प्रभू म्हणतो. व्यभिचारात अडकला की अडकला ना दावीद व्यभिचारामध्ये, तो दावीद संबंधाने परमेश्वर म्हणतो तो माझ्या हृदयासारखा आहे. आणि तो कसं काय पडला पापामध्ये? का त्याच्यातून पाप घडलं? चुकणार आहे. मग देवाने त्याला सोडलं का? देवाने त्याला नाही सोडलं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगू का, या दाविदा संबंधानं परमेश्वरानं त्याच्याच मुळातनं येशू ख्रिस्ताचा जन्म करून देवानं त्याचं सिंहासन कायमचं स्थापलं. कोणत्या गोष्टीमुळे माहिती का? त्यानं केलेला पश्चाताप. त्यानं आपल्या चुका शोधल्या, आपल्या उणिवा शोधल्या आणि परमेश्वरानं त्याला कायम स्थिर केलेलं आहे. चुकणार आहात, पण तुमचं परीक्षण व्हायला पाहिजे, तुमचं निरीक्षण व्हायला पाहिजे, तुमचं जीवन प्रभू समोर उघड्या पुस्तकासारखं असलं पाहिजे. आपले तपासणी रोज करा, रोज तपासणी करा. लक्षात ठेवा, परमेश्वर कधी अन्याय नाही, चुकीची गोष्ट करत नाही. पण लक्षात ठेवा, तो रिपेअर करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी वारंवार दंडाचं हत्यार तुमच्या विरुद्ध उभं राहत असतो.
तुम्ही सुधारावं, तुम्ही बदलावं. शास्त्र सांगतं कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं त्याचीच. कोणाचा नाश होऊ नये, प्रत्येकाला सार्वकालिक जीवन. पण सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी तर प्रभू आम्हाला दंडाचा वापर करून ताळ्यावरती आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तिथं संतांसंबंधानं म्हटलं परमेश्वराच्या सिंहासनासमोर ते आपला व्यवहार एकदम चोखतेमत आहे. बोलण्यामध्ये लक्षात ठेवा, संतांचं ओळख ही त्यांच्या बोलण्यावरतीच. परत वाचते वचन म्हणजे समजेल. त्यांच्या तोंडात असत्य आढळलं नाही. देवाच्या राजासनासमोर निष्कलंक. तुमचं जीवन हे नेहमी निष्कलंक जीवन असू द्या. ऐका, माझं बोलणं समजून घ्या. किती प्रार्थना करता याच्यावर तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. नीट ऐका, किती प्रार्थना करता याच्यावर तुम्हाला स्वर्ग बिलकुल मिळणार नाही. किती चर्चला जाता याच्यावरही तुमचा स्वर्ग अवलंबून नाही. याच्यावर पण नाही बरं का. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, किती बायबल वाचता आणि किती तुमचं बायबल पाठ आहे याच्यावरही स्वर्ग राज्य अवलंबून नाही. तुम्हाला पाळ साहेब काय सांगता, एकही गोष्ट पटायला तयार नाही. डोंगरावरती येशूची परीक्षा सैतानानं कशाने घेतली हो? कशाने घेतली? वचनाने. म्हणजे तुमच्यापेक्षा सैतानाचं बायबल जास्त पाठ. मग आता सैतान स्वर्गामध्ये गेला, त्याचं बांधून ठेवणार आहे, नरकात टाकणार आहे ना. तुम्ही प्रभूला प्रार्थना करताना सगळ्यांच्या प्रार्थनेमध्ये हे येशू माझ्या अमक्यात, हे येशू, हे येशू, हे येशू. तुम्हाला माहिती का भूत काय म्हटली माहिती का? अहो परात्पर देवाचे पुत्र. भूत येशूला काय म्हटले? अहो जाऊ. आम्ही काय म्हणतो? अरे येशू, हे येशू. म्हणजे भूतांना पण येशूला रिस्पेक्ट द्यायला जमतो. आम्ही भूतापेक्षा निमित्त आहे हो. आता त्या भूतांना स्वर्ग आहे का? त्या भूतांना स्वर्ग नाही. मग तुमच्या प्रार्थनेने तुम्हाला स्वर्ग मिळेल का? मुळीच नाही. मग कशाला स्वर्ग मिळणार आहे? न्यायापासून वाचण्याची पद्धत कोणती? कसं न्यायापासून तुम्ही बचाव करणार? कसं न्यायापासून तुम्ही वाचणार? आत्मपरीक्षण, निष्कलंक जीवन. कोणता दोष तुमच्यामध्ये सापडता कामा नये. बोलण्यात, विचार करण्यामध्ये, कृतीमध्ये कुठलाही दोष तुमच्यामध्ये असू देऊ नका. दोषविरहित जीवन जगा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रभूचं आगमन लवकर होत आहे. या पृथ्वी तलावरती ढगावरती बसून देवाचा कोकरा केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमचं जीवन तुम्हाला दोष विरहित जीवन जगता आलं पाहिजे. सिंहाच्या गुहेमध्ये टाकलेला दानियल राजा त्याला विचारतो, दानियला परात्पर देवाच्या पुत्रा, तुझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली का? दानियलाच्या मुखातनं एकही चुकीचा शब्द बाहेर पडला नाही. त्यानं अशा प्रकारचा प्रतिप्रश्न केला नाही. महाराज तुम्हीच मला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. त्याचं उत्तर सौम्य आणि अतिशय निष्कलंक अशा प्रकारचं बोलणं त्याचं होतं. महाराज चिरायू असा, माझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली आणि मला वाचवलं. हे तुमचं निष्कलंक जीवन आहे. हे जीवन तुमचं असलं पाहिजे. ज्या जीवनामध्ये आम्हाला कळतं की माझ्या मुखातला एकही शब्द चुकीचा जाऊ नये का, तर माझा दंड माझ्यावरती, माझा न्याय पुढावला जाऊ. असं जीवन जगा. ही तुमची धार्मिकता असली पाहिजे. हे तुमचं सत्यपण असलं पाहिजे. प्रभू तुमच्या जीवनाकडे पाहत असताना तो संतांचं देवाच्या सिंहासनासमोर जे लोक थांबलेले होते आणि त्यांच्या मुखामध्ये एकही असत्य शब्द आढळला नाही. लक्षात ठेवा, ज्या दिवशी स्वर्गामध्ये तुम्ही पोहोचाल त्या दिवशी फक्त मुखातल्या शब्दानं तुमचा न्याय होणार आहे. की जेव्हा दंड मिळणार आहे तो फक्त तुमच्या तोंडानं, तुमच्या मुखातल्या शब्दानंच तुम्हाला दंड मिळणार आहे. कुठल्या कृतीचा विचार करता? कोणत्या गोष्टीचा विचार करत आहात? किती सुंदर आत्मपरीक्षणाचा समय प्रभूने आम्हाला दिला. आणि म्हणावं, प्रभू खरोखर मी चुकलेलो आहे. तेव्हा मी चुकलोय, बोलण्यामध्ये चुकलो, भाषेमध्ये चुकलो, वर्तनामध्ये आणि चुकलो. म्हणून लक्षात ठेवा, बोलण्याची आणि विचाराची पद्धत, आमचा व्यवहार, माझी वागणूक याची तपासणी जर यावेळेस मी सुरू केली असेल तर मी स्वतःचा न्याय केला. कसं काय स्वतःचा न्याय केला? मी माझे शब्द, एक एक शब्द आठवून बोलायचे. काय माझं चुकलं? मला सांगतं की या हॉलमध्ये बसलेले एक एक व्यक्ती कधीच शब्दानं स्वतःचे न्याय कोणी केलाच नसेल. आम्ही नेहमी दुसऱ्याचे शब्दानं नाही का
त्या दिवशी कधी कधी सांगताना त्या व्यक्तीला पण आठवत नाही, त्या दिवशी तू असं बोलला होता, त्या दिवशी 1857 ची गोष्ट बरं का, अगदी त्या दिवशी तू असं बोलली होतीस, त्या दिवशी तू असं बोलला होता. ते शब्द मग माझ्या मुखातनं कितीतरी शब्द बाहेर पडले, त्या शब्दाचं काय मी कधी करणार आहे? आम्ही किती निंदा केली, आम्ही कुणाकुणाला नाव ठेवली. तुम्ही जरा युट्यूब उघडून बघा, असे सेवक भरलेत. तो प्रत्येक सेवक दुसऱ्या सेवकाला पकडतो, तो म्हणतो याचं खोटं आहे आणि हे खरं आहे. आणि मग त्यांचं ऐकणारे लाख लाख दीड लाख आणि सगळं खोटं असतं बरं का. त्याच्यामध्ये पण दोन पार्ट्या असतात, दोन या पृथ्वीतलावरती विश्वासणाऱ्या लोकांची पण कॅटेगरी आहेत. एक कॅटेगरी असते बंडखोर, आणि बंडखोर कॅटेगरी काय करते माहिती का, त्यांना असं शास्त्रात्मक कोणीतरी शिकवणारा व्यक्ती पाहिजे असतो की जे त्यांच्या डोक्यामध्ये असतं. आता बघा, एखाद्या व्यक्तीने सांगितलं दशम द्यायचंच नाही, आवडलं की याला आधीच हा चेकड याला द्यायचंच नसतं, आणि त्याला कोणी सेवकानं सांगितलं कुठे नव्या करामध्ये दशांश, प्रभू सांगितलंच नाही दशांश नव्या करामध्ये कुठं द्यायला पाहिजे. अरे नव्या करात 5 भाकरी 2 मासे सगळं द्यायला सांगितलंय, तू काय दशांशाचं घेऊन बसते? मिळाला त्याला. अजून पाळकच नसतो, पाळकला वाढ. आधीच आमचं पाळकाचा 36 आकडा नाही, आम्हाला पाळक ही संज्ञाच पसंत नसते. झालं त्याच्या कलाने नाचत गेले ते, कारण का हे सगळे जण एकमेकाच्या चुका शोधत असतात. पण तू लक्षात ठेवा, खरा ख्रिस्ती व्यक्ती कोणी माहिती का, तो दुसऱ्यांचा चुका शोधण्याच्या ऐवजी तो आत्मपरीक्षण करतो आणि स्वतःला सुधारतो. अजून एक गोष्ट मला सांग, कधी सुद्धा भ्रांत संदेश ऐकू नका. नीट आहे का? भ्रांत संदेश. एक परिवार, एक सिस्टर, माझी पत्नी ती असते, काय बोलतात ते लोक, तिच्यासमोर एक कॉल आला, हुशार नव्हता, डॉक्टर आणि सहनशील. ते म्हटले नवरा माझा खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, धार्मिक आहे. प्रॉब्लेम असा आहे, त्यानं एका सेवकाचं युट्यूबला एक संदेश ऐकला आणि पुस्तक पण वाचलं, आणि ते पुस्तक, त्या पुस्तकात असलेलं की पुरुषानं स्त्रीवरती अधिकार गाजवावा आणि तिला अधीनच ठेवलं पाहिजे. झालं त्या दिवसापासून तो आपल्या बायकोचं ऐकायला तयार नाही. तो बायकोला म्हटलं घटस्फोट देऊ द्या. किती भयानक परिस्थिती तुमच्या लक्षात येतं का? हे तुम्हाला मी का सांगतो माहिती का, तुम्ही याचा संदर्भ याच्याशी काय, अहो सैतान तुमच्या विचारांवरती कंट्रोल करत चाललेला आहे. आणि कशानं असं लिहिलंय, तो शेवटच्या दिवसामध्ये मला मनुष्यामध्ये विश्वास आढळेल काय, भ्रांत झालेले असं लिहिलंय. दारूबाजी आणि संसाराची चिंता, त्याला म्हटलं भ्रांत मनुष्य, याच्यानं त्यांची मन भ्रमित झाली, भ्रांत झाली. कशानं? दारूबाजी आणि संसारिक चिंता. संसारिक चिंता म्हणजे संसारातल्या गोष्टी तिथं लादल्या जातात. बायबल अगदी स्वच्छ आणि क्लिअर आहे. बायबल मध्ये कुठंच गुंता तुम्हाला सापडत नाही, कुठंच नाही हो. अगदी कुठं गुंताच परिवारात संबंधानं बायबल मध्ये सांगितलंय. आपल्या पत्नीवर शरीर समजून प्रेम कर, विमुक्त होण्यासाठी कुठे सांगितलं. मग कसं काय कोणतरी शिक्षण देतं आणि कसं काय तो कुटुंबापासून अलिप्त होतो, कसं कुटुंब तुटलं जातं, काही प्रॉब्लेम काय लोकांमध्ये? आत्मिक दिशाहीनता, आत्मपरीक्षण नसल्या कारणानं आम्हाला शास्त्रामध्ये शिकण्यासाठी जायला पाहिजे, घडून गेलं पाहिजे, गहन गोष्टी शिकल्या पाहिजे, आणि मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही. त्याचा परिणाम करतो माहिती का, आत्मिक जीवनामध्ये हळूहळू ते लोक पतन पावले जातात. मला वाईट वाटतं सांगायला, पुष्कळ विश्वासणारे स्वर्गामध्ये नसणार आहेत. पुष्कळ विश्वास नाही. आणि मगाशी तुम्हाला मी वचन वाचून दाखवलं, धार्मिक लोक जास्त फटके खाणार. कारण काय माहिती का, मुळामध्ये शास्त्र आम्ही वादविवादासाठी सर्च करत आहोत. शास्त्राचा बघा काय सापडलं रे सापडलं. सोलापूरमध्ये आता तुमच्या पुण्यात मी नुकताच आलोय, 4 महिने झाले. सोलापुरात म्हणजे एक माझा परिवार होता चर्च मधला, आणि त्या परिवारामध्ये एक व्यक्ती आला, आणि तो व्यक्ती आला आणि त्याला मागच लागलं, सर तुला बाप्तिस्म मध्ये तुझं बाथरूम कुठे मला दाखव, आणि तुला एवढी गडबड की तो बाथरूम मध्ये घेऊन चालला बाप्तिस्म मध्ये.
आणि त्याने विचारलं, तो म्हटला नाही मला थंडी वाजते, थांब मी तुला गरम पाणी देऊन बाबतीस. काय बाबतीस त्याला गरम पाणी द्यायला पण तू तयार झाला. आणि मग त्याला सांगितलं नाही, हे सगळं तुझं चुकीचं आहे. शनिवार शब्दात आहे, तुम्ही रविवार पाळता, नरकात तुम्ही जाणार. 100% शनिवार शब्दात आहे, 100%. शनिवारी चर्चला जायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, पण नियम पण सांगतो देवाचा बरं का. तुम्ही म्हणाले सॅटर्डे बोल का काय बरोबर, पण मी तुम्हाला नियम सांगतो. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ तू पवित्रपणे पाळ. हा नियम होता बरं का. 7वा दिवस आणि मग 7वा दिवस शब्दात तो शनिवार होता. आता देवाचा नियम काय होता, 6 दिवस आपण आपलं कामकाज करावं आणि 7व्या दिवशी जाऊन देवाची उपासना करावी. नव्या करारामध्ये जेव्हा येशू ख्रिस्त आला तेव्हा प्रेषित लोक घरोघरी भाकर मोडत प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. आता विचार करा, देवानं 1 दिवस आठवण करायला सांगितले, प्रेषित मंडळी किती दिवस आठवण करत होती? आता सांगितलं की तुम्हाला दररोज. मग आता देव रोज 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 काय असं म्हणणार का? रोज रोज काय? रविवारी सांगितलं ना तुला याला, आता 6 दिवस मला झोपा काढू दे आणि रविवारी इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही, डुलकी. आणि येशू स्वतः म्हणतो मी शब्दाचा धनी आहे. तो नियम त्यानं यासाठी नाही दिला की तुम्ही नरकात पडावं, त्यानं तुम्हाला भक्तीची पद्धत समजावी, 7वा दिवस परमेश्वराची उपासना करावी, याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणात नेलं. आता होतं काय माहिती का, कुठलं तरी एक तत्व आणून तुमचं आत्मिक जीवन, मुख्य काय, तुम्ही स्वर्गात पोहोचाल. आता तुम्ही शनिवारी चर्च केलं तर स्वर्गात जाल का रविवारी चर्च केलं तर स्वर्गात जाल, हा मुद्दाच नाही. मुद्दा काय, आत्मपरीक्षण. आता समजा मी शनिवार पाळतो आणि दारू पितो, चालतंय? मी शनिवार पाळतो, तंबाखू खातो, चालतंय? आणि शास्त्रामध्ये कोणीतरी एका दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाला श्रेष्ठ मानतो. आणि तो कोणासाठी मानतो? कोणासाठी मानतो? शनिवारी कोणाची भक्ती करतात? कुठल्या देवाची? यहोवा देवाची. ही त्याची उपासना करावी लागते. पुत्राच्या नावानं मागावं लागतं. यहोवा देवाची भक्ती करू. रविवारी कोणाची भक्ती करतात? देवाची. सोमवारी कोणाची करतात? पण तो म्हणाल का, नाही सोमवार माझा नाहीये. अरे बाबा तुला सुट्टी आहे ना. आता आम्ही गुरुवारी आलो, मग नाही मला गुरुवार नाही मान्य, तुम्ही रविवारी यायला पाहिजे होतं. दोघं किंवा तिघं माझ्या नावानं एकत्र, तर मी मग आज आहे का नाही तो? आज गुरुवारी सुट्टी आहे. कशासाठी वाद आहे? कुठल्या दिवशी यावं, काय करावं? मुख्य समस्या काय माहिती का, देवाच्या वचनानुसार तुमचं नवीकरण, तुमचं जीवन बदललं. आणि मग तिथे गेले आणि जाऊन त्या लोकांना ते काय शिकवायला लागले. मी पण जाऊन बसलो, मी नाही दाखवलं मी पाळत आहे, मी असं दाखवलं की मला काहीच माहित नाही. म्हटलं सांगा मला पण एक शिकायचं, काय तुमचं दाखवा बरं ते. पण ते दाखवायला लागले. येशूचं लग्न झालंय. म्हटलं त्याची बायको कोण आहे सांगा बरं मला पण कळलं पाहिजे. कसं बाप पिता किती गांभरट आहे, त्याने येशूचं लग्न लपवून ठेवलं. हे आमच्या स्वर्गातील काय प्रार्थना करते, हे आमच्या म्हणजे पिता आहे आणि देवाने बायको लपवली. आणि तिथं तो सांगायला लागला असून येशूचं लग्न झालं आणि त्याची वधू, ख्रिस्ताची वधू येशूला म्हणते ये. बायको त्याची वाट बघत आहे. आणि कोणती बायको? त्या बायकोचं नाव यरुशलेम. काय नाव आहे बायकोचं ना? यरुशलेम. यरुशलेम त्याची बायको त्याची वाट पाहत आहे. त्याने दाखवलं एक एक वचन काढून, यरुशलेम वाट पाहत आहे. आणि तिथं सुद्धा लोक त्यांना अनुसरायला निघाले. आता मी हे तुम्हाला का सांगतो माहिती का, हा विषय नाही, पण मला तुम्हाला हे शिकवायचंय की तुम्ही स्वतःचा न्याय जर केला नाही तर किती मोठ्या संकटामध्ये तुम्ही सापडाल. काय शिक्षणामध्ये तुम्ही अडकत चालला. लोक तुम्हाला कोणत्या भ्रमामध्ये अडकवतात. येशूचं लग्न झालं का, देवाचं लग्न झालं का, आता त्यांच्या डोक्यात कल्पना आली. ते म्हणतात नाही, आदाम कोणापासून बनवला? आदाम कोणाच्या प्रतिरूपाचा? म्हणजे कुणासारखा आहे तो?
म्हणजे देवाला डोळे आहेत, आदामाला डोळे. मला नाक आहे, देवाला नाक आहे. आता पहा, पुरुषांची बॉडी वेगळी आहे आणि स्त्रियांची बॉडी वेगळी आहे. मग त्या लोकांचं मत कसं आहे? मग जर पुरुष जर देव आहे तर देवाची बायको असल्याशिवाय हवा कशी काय येईल? आता आमच्या डोक्यात लगेच किडा येतो, बरोबर आहे की रे? हवा कशी काय आली? म्हणजे देवाला बायको होती, देवाने लपून ठेवलं लग्न, असं झालं का नाही? मग मी सगळं ऐकून हा हो, पण एक वचन मला समजत नाही. असं कोणतं ते पण बोळे लोक आहेत, त्याने काय माहित नसतं. म्हटलं बघा ना, असं लिहिलंय, काढून दाखवलं त्याने, असं वचन लिहिलंय. एक स्त्री होती, तिचा नवरा मेला, मग भावावर लग्न केलं, मग तोही मेला निपुत्रिक, मग त्याच्या असं 5 भावाबरोबर लग्न केलं. स्वर्गामध्ये ती कोणाची बायको असणार? मग येशू असं म्हणतो, स्वर्गामध्ये कोणी कोणाची पत्नी नाही, कोणी कोणाचा पती नाही, स्वर्गामध्ये सगळे देवदूतांसारखे असणारे, कोणी लग्न करणार नाही आणि करून घेणार नाही. मग मी त्यांना विषयी विचारलं, अरे असं आहे, मग देव त्याच्या दूतांना लग्न करून देत नाही, स्वतः लग्न करून बसतो का? दूतांनी लग्न करायचं नाही, देवाला लग्न करायचं, असं कसं होणार आहे? मग तो म्हटलं, तू पाळक आहे का? होय बामट्या, मी पाळक आहे. तू जे लोकांचं भ्रम करत आहे, लोकांना अडकवत आहे प्रश्नामध्ये, आणि तू लोकांना सत्यापासून दूर घेऊन जात आहे, हीच गोष्ट ध्यानात ठेवा. आत्मपरीक्षण कशासाठी माहिती का? या शिक्षणात अडकून पडू नका. शिक्षण कोणतं आहे? ज्याच्यानं तुमचं जीवन परिवर्तन व्हायला पाहिजे, ते शिक्षण आहे. हा वाद आहे, या वादामध्ये अडकायचं. मग कशामध्ये अडकायचंय? तुम्ही भाषेमध्ये चुकू नये. तुम्हाला माहिती का, पहिला न्याय फक्त भाषेमुळे झाला. पहिला न्याय कोणता? हवेचा. ज्या दिवशी त्या लुसिफर बागेमध्ये दियाबल बागेमध्ये आला आणि त्यानं त्या हवेशी बोलला आणि तिला फळ दाखवलं आणि काय सांगितलं? देवानं प्रतिबंध केलेले या झाडाचं फळ, आणि कुठल्या झाडाचं फळ बागेतलं तुला खायचं नाही का? तेवढं नाही, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको आणि त्याला स्पर्श करू नको, असं देवानं मला सांगितलं. आता तिची भाषा काय होती माहिती का? या झाडाला तू स्पर्श करू नको, म्हणजे जास्तीचा एक शब्द बोलला. देवानं फक्त सांगितलं होतं त्या झाडाचं फळ खाऊ नको, स्पर्शाचा संबंधाने बोलला नव्हता. पण भाषेमध्ये जास्तीचा शब्द गेला की सैतान तुम्हाला पकडतो. म्हणून पृथ्वी तलावरती भाषा निर्दोष राहण्यासाठी तो म्हणतो, फक्त सत्यच तुम्ही बोला, जास्तीचा एकही शब्द मुखात न जाऊ देऊ नका. आम्ही म्हणाल का? एकही शब्द जाऊ. जेवढं तुम्ही बोलाल तेवढं शब्दामध्ये अडकत पडा. कसं वाचणार? दंडापासून. शास्त्रात सांगितलं, तुमच्या प्रत्येक शब्दाचा हिशोब तुमच्यापासून घेतला जाणार आहे. एकच दंड मी सांगतो बरं का, शब्दाच्या हिशोबाचा. एकदा शंभरूला वेळा पडल्यावरती आलिशा तिथे गेला आणि त्याने सांगितलं की उद्या जबर स्वस्ताई होणार आहे आणि सगळं काही तुम्हाला स्वस्त मिळणार आहे. लोक कबुतराची विष्ठा, गाढवाचं लोक खात होते, इतकी कठीण परिस्थिती झाली. आणि त्याच आलिशा आला आणि त्याने सांगितलं की परमेश्वर उद्या असं करणार आहे. तो एक व्यक्ती ज्या सरदाराच्या खांद्यावरती राजा टेकत होता, तो व्यक्ती बोलतो, देवानं आकाश कपाट उघडली तरी अशी स्वस्ताई होणं शक्य नाही. एक शब्द तो बोलला. आता आलिशाच्या मुखातला शब्द काय? न्याय कसा असतो ते तुम्हाला सांगतो. शब्दानं तुमचा कसा न्याय होणार आहे याच्या संबंधाने मी बोलते. काळजीपूर्वक ऐका. खून करू नको, व्यभिचार करू नको, जारकर्म करू नको, मूर्ती पूजा करू नको. तुम्ही या गोष्टीच्या पलीकडे गेले लोक आहात. तुम्ही मूर्ती पूजा करत नाही, तुम्ही खून करत नाही, तुम्ही चोरी करत नाही, जारकर्म करत नाही, पण शब्दामध्ये तुम्ही अडकता आणि शब्दानं तुमचा न्याय होणार आहे. कसा शब्द पकडला? तो शब्द असा होता, तो म्हटला, देवानं आकाश कपाट उघडली तरी असं घडणं शक्य नाही. तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये कधी असा विचार केला का? बरेच लोक आपल्या बुद्धीप्रमाणे तसं सारा विचार करतील का? ते तुम्ही जख्म म्हातारी, आता एवढ्या म्हातारपणात मला लेकरू कसं होईल? आम्ही काही साऱ्यापेक्षा खूप फार धार्मिक अशातला प्रकार नाही. अब्रामाची बायको आहे ती आणि ती बोलली, तो सरदाराचा मनुष्य बोलला. आता आलिशा काय बोलतो माहिती का? देव ही गोष्ट उद्या करणारच आहे, पण तुझा न्याय होणार.
सगळे लोक खातील, पण यातल्या एकाही गोष्टीला तुला स्पर्श करता येणार नाही. बायबल सांगतं दुसऱ्या दिवशी देवाने ती गोष्ट घडवली आणि ज्या सरदाराच्या मुखात हे चुकीचे शब्द निघाले, देवानं लोक पाहून त्याला तुडवून काढलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा दंड किंवा न्याय होतो ना, तेव्हा तुमच्या शब्दाप्रमाणे न्याय होत असतो. पण काय माहित नसलं ना, तर काय बोललं आणि आपल्याला ज्ञान नसलं तर शांत बसायचं. नाही, देव करेल एवढंच बोलायचं. देव करेल. मला आठवतं एक मुलगी, तिने मला कॉल केला होता आणि सांगितलं बाळासाहेब माझ्यासाठी प्रेयर करा. मी डिलिव्हरीसाठी चाललेले 7व्या महिन्यातलं माझं लेकरू आहे आणि मला प्रेयरची गरज आहे. ॲज युजुअल मी प्रेयर केली. म्हटलं देवा, ही बाई आणि हिच्या पोटातलं लेकरू दोघांना तुझ्या स्वाधीन करत आहे. तिची जी अपेक्षा आहे 7व्या महिन्यात तिची डिलिव्हरी होणार आहे, तर तू तिला कृपा करो, एवढी मी प्रार्थना केली. आणि मग विसरून गेलो. ॲज युजुअल अशी प्रार्थना करून सोडून दिली. मी बोलण्यात ती ताकद तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, सगळं नॉर्मल होईल. आणि मी केली प्रार्थना. म्हटलं तेव्हा हिची डिलिव्हरी नॉर्मल होऊन जाऊ. त्यानंतर 15 दिवसांनी तिचा मला फोन आला. म्हटलं बाळासाहेब माझी डिलिव्हरी झाली. मी म्हटलं खूप छान, देवाला धन्यवाद. ऐका, खूप छान म्हणू नका, पुढचं ऐका. जेव्हा मी तुमच्याकडे डिलिव्हरीसाठी प्रार्थना करायला तुम्हाला रिक्वेस्ट केली, त्या दिवशी डॉक्टरनं सांगितलं होतं की तुझ्या पोटामध्ये 7 महिन्याचं जे बाळ आहे ते मरून 2 दिवस झाले आणि सगळं पॉयझन पोटामध्ये झालेलं आहे आणि आता आम्ही तुला इंजेक्शन देणार आहोत. त्यानंतर ते लेकरू जर बाहेर आलं तर ठीक आहे, नाही तर ड्रिल करून लेकराचे आतमध्ये तुकडे करून ते बाहेर काढावे लागेल, नाही तर तूही मरशील आणि ते लेकरू तर ऑलरेडी मेलेलं. मग म्हटलं झालं काय, तू कशी म्हणजे डिलिव्हरी? अहो त्यांनी मला इंजेक्शन दिलं, मग माझं बाळ बाहेर आलं, पण डॉक्टर म्हटले ते मेलं. पण मी विश्वास ठेवला, तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली होती, तर माझं बाळ मेलं नव्हतं, जिवंत माझं बाळ बाहेर आलं. हे बोलण्याची ताकद, हा बोलण्याचं जजमेंट आहे. बोलण्याचं जजमेंट आहे. कथेतला देव सांगत नाही, जिवंत देवासमोर सांगत. हा देव काल्पनिक नाही. तुमच्या बोलण्याचा न्याय होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा दंड येईल तेव्हा कित्येक लोकांना दंड त्यांच्या बोलण्याने प्राप्त होणार आहे. म्हणून सांगितलं त्या ठिकाणी संतगण निर्दोष त्यांचं बोलणं, कोणत्या चुका त्यांच्यामध्ये नव्हता. तुमचं आत्मिक जीवनावरती दंड येण्याचं कारण तुमची चुकीचे बोल, तुमची चुकीचे बोल. म्हणून खरा विश्वासणारा दाविदासारखी प्रार्थना करतो. काय प्रार्थना? हे देवा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार तू सांभाळ, माझ्याकडनं कुठल्या चुकीच्या गोष्टी करू देऊ नकोस. अजून एक गोष्ट जाता जाता 20 न्यायाचा अजून एक पण न्याय मी तुम्हाला सांगितलं नाही, पण तरी मी तुम्हाला सांगतो की लक्षात घ्या, इथं काय घडलं माहिती का? जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टी बोलता, आपल्या जीवनात संबंधात, कधी बऱ्याच वेळा तुम्ही डॉक्टरकडे जाताना एक शब्द तुम्ही बोलता, माहित नाही आता टेस्ट केल्यावर काय होणार आहे. आम्ही चाललोय टेस्टिंगसाठी, पण आता शुगर किती वाढली काय सांगता येत नाही आणि त्याच्या अगोदरच डिक्लेअर करतो नाही 500च्या पुढेच असेल. त्याला तुमचा न्याय मागा म्हणजे बरेच लोक म्हणतात ते डॉक्टर माझं छाती दुखते, पण डॉक्टर म्हणतात ठीक आहे तुम्ही घेऊन या, आपण ईसीजी करू. मग ईसीजी केल्यावर ते नाही काय त्याच्यामध्ये नाही, यांना नाही दिसलं म्हणजे मला ब्लॉक असते, म्हणजे जसं काय फ्लॅटचा ब्लॉक घ्यायला निघाले, मला ब्लॉक असेल. इतका आनंद होतो त्यांना ब्लॉक आणि मागा म्हणजे न्याय झाला ना तुमचा. पण मी असे लोक पाहिले, मी परवाची साक्ष तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती आणि त्याला डॉक्टरने सांगितलं तुला 90% ब्लॉक आहे, 90%. तो म्हटलं मी नाही स्वीकार. पण सर मी स्वीकारलं नाही. आता तुम्ही प्रार्थना करा आणि प्रार्थना करून मी डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला दाखवतो तुझ्या शब्दापेक्षा माझ्या देवाचा शब्द श्रेष्ठ आहे. 90% ब्लॉक, 90% ब्लॉक. आणि प्रार्थना केली आणि मी डिक्लेरेशन असं केले, हे देवा या व्यक्तीचा विश्वास डॉक्टर सांगतात त्या रिपोर्ट्स वरती नाही, याचा विश्वास तुझ्या सपोर्ट वरती आणि याचा विश्वास तुझ्या वचनावरती. येशूला बसल्या माराच्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. माझा हाही विश्वास आहे मी तुमच्यामध्ये एक नवीन हृदय घालेल. याच्याकडचं हृदय त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहे, पण तुझ्याकडच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस नाही. आणि अशी क्लेम केली, प्रार्थना केली आणि तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर म्हटला परत चेक करा. डॉक्टर म्हटला
म्हटलं अरे सारखं सारखं चेक करता येत नाही. तो म्हटला आधीचं चेकिंग तुमचं होतं, आता चेकिंग प्रार्थनेचं आहे, आता तुम्ही करा. आणि काय अद्भुत चमत्कार, जेव्हा त्यानं चेक केलं डॉक्टरनं कपाळावरती हात मारला, अरे 90% तुला ब्लॉकेज असतं तर गायब झालं कुठं? शब्दाच्या द्वारे देवानं न्याय केला आणि त्या व्यक्तीला देवानं आरोग्य दिलं. हीच गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडणार. कसं वाचणार आहात तुम्ही? तुमच्या शरीरावरती येणारा दंड कसं तुम्ही वाचणार? तुम्ही आपल्या जीवनाला ते प्रोक्लेम करा, देवाचं वचन लागूकरण करा, परमेश्वराच्या वचनाची ताकद अनुभवा. तुम्ही जे काही बोलता ते स्वीकारता आणि स्वीकारलेली गोष्ट तुमच्या जीवनावरती राज्य करते. पण कधी कधी ज्या गोष्टी तुम्ही नाकारता आणि नाकारलेली गोष्ट तुमच्यावरती राज्य करते. एक व्यक्ती म्हणतो नाही, माझ्यामध्ये ते नाहीच. मला अजून आठवतं नाशिकची एक सभा, त्या सभेमध्ये एकदम सुजलेला बरं का, सगळा चेहरा सुजला आणि त्याला दोघं तिघं धरून आणायला आणि स्टेजवर सुद्धा त्याला येता येणार. शेवटी तो तिथं तसाच थांबला, पण तो म्हटला नाही मला वर जायचंय आणि वर आला. म्हटलं तुमची सभा आहे, त्या सभेचं ऐकून मी इथं आलो, दोन्ही किडन्या फेल आहेत, डॉक्टरने सांगितल्या काम करत नाही, डायलिसिस वरती मी आहे, मग तू कशाला आला? तो म्हटला की नाही ऐकलंय खूप प्रभूचं वचन, त्या वचनाच्या द्वारे आणि प्रार्थनेच्या द्वारे पुष्कळ लोकांच्या अवयव सुद्धा प्रभूने दिलेले. म्हणजे तुझा विश्वास आहे? तो म्हटलं होय, त्याच्यासाठीच एवढं लांब. आणि त्याला पाहिलं सगळं पोट फुगलेलं, डोळे असे सुजलेले, तोंड सुमारलेलं, एक सगळं त्याचं चित्र पाहिल्यावर मला इतकं आश्चर्य वाटलं, हा व्यक्ती आला कसा काय एवढा लांब? आणि मग तो पुढाला, त्याला पाहिल्यावर मला रडायला आलं. म्हटलं देवा, याचा विश्वास इतका प्रबळ, याचं बोलणं इतकं ताकदवान आहे, याच्यासाठी काहीतरी चमत्कार कर. आणि मग तो व्यक्ती प्रार्थना करून घरी गेला. 3 आठवड्याने मला त्याचा कॉल, साहेब मला ओळखलं का? म्हटलं नाही बाबा, कोण आहेस तू? त्या नाशिकच्या सभेमध्ये मी तुमच्याकडे आलो होतो, त्या सभेमध्ये माझ्या किडन्या फेल, डॉक्टरने दाखवलं होतं, मला डायलिसिस करावं लागत होतं. पण जसं प्रार्थना करून घरी गेलो, प्रभूने अद्भुत चमत्कार केला. माझ्या बंद झालेल्या किडन्या प्रभूने पुन्हा सुरू केल्या आणि दाखवून दिलं त्याचं देव पण तो एक जिवंत केलेला. ही साक्ष आहे, ही कथा. आणि इकडची वाचून तुम्हाला कथा सांगत नाही, हे प्रभूच्या वचनामधलं सत्य, आणि त्या सत्याप्रमाणे देव तुमचा न्याय करत असतो. तुमचा न्याय तुमच्या शब्दानं झालेला आहे. देवाचे संतगण कधी चुकत नाहीत. कधी चुकू नका आपल्या जीवनासंबंधानं, आपल्या परिवारासंबंधानं, आपल्या स्वतः संबंधानं, आपल्या पती संबंधानं, आपल्या लेकरांसंबंधानं. आपल्या लेकरांसंबंधानं पण चांगलं बोला. माझी लेकरं, दाविदाच्या लेकरांचं चांगलं होण्याचं कारण काय नाही? दावीद प्रोक्लेम करतो एक वचन, कोणतं? धार्मिक निरश्रित झालेली किंवा त्याची संतती फिकेस लागलेली मी कधी पाहिली नाही. प्रोक्लेम करा वचन रोज. देवाचे लोक कधी कर्जबाजार नसतात, देवाचे लोक कधी दरिद्र नसतात, देवाचे लोक कधी बेकार नसतात, देवाचे लोक कधी फेल्युअर नसतात. देवाचे लोक हे नेहमी विजयी लोक असतात. आणि तसंच जीवन त्यांनी जगलं पाहिजे, तसंच त्यांनी बोललं पाहिजे. एक मुलगी, मला किती साक्षी सांगावं सांगताय आणि तुम्हाला कळत नाही. एक मुलगी आली आणि ती निराश होऊन 12 वर्ष तिच्याकडे लेकरू नव्हतं. 12 वर्ष रडत रडत ती चर्चला आली. विदर्भी मुलगी होती, ख्रिस्त तिला ठाऊक नव्हता, पण तिने युट्यूबला देवाचं वचन ऐकलं होतं. तेवढ्या लांबून कोल्हापूरवरून ती सोलापूरमध्ये प्रार्थनेसाठी 12 वर्ष लेकरू नाही. सगळ्या रिपोर्ट्स सांगतात की तुला लेकरू होण्याची बिलकुल शक्यता नाही. पण तुझी अपेक्षा काय? मला सिस्टर येतात सोलापूरला, त्यांनी पाहिलं होतं. आता मी सोलापुरात नाही, आता पुण्यामध्ये आहे, कारण आता पुण्यात देव मोठे मोठे चमत्कार करणार आहे, माझा विश्वास आहे. आणि पुण्यात लोक लांबून आले, नाशिकवरून एक व्यक्ती सतत 2 आठवडे झाले ते येत आहे, कारण काहीतरी प्रभू इथं करत आहे आणि करणार आहे. 12 वर्ष माझ्याकडे लेकरू नव्हतं, आली रडत रडत, दोघं नाव. आता तुला अपेक्षा काय? नाही, तुम्ही सांगता ते आम्ही ऐकलं, विश्वास आहे प्रभू आम्हाला पडले. ठेव तुझ्या पोटावरती हात, ठेवला तिच्या, कबूल कर. देवानं तुझं गर्भाशय उघडलं आणि प्रभू त्या गर्भाशयामध्ये लेकरू टाकत आहे. डॉक्टरचे सगळे रिपोर्ट कॅन्सल करून टाक. आणि तिनं हात ठेवला आणि प्रार्थना केली, देवा मी डॉक्टरचे रिपोर्ट कॅन्सल करते आणि तुझ्या सेवकाचे शब्द स्वीकारते. घरी गेली. 3 महिन्यानंतर पुन्हा चर्चला आली. बाळासाहेब 12 वर्ष लेकरू नव्हतं, पण जेव्हा आम्ही इथे येऊन गेलो आणि गेल्यावर चेकअप केलं, आज मी 3 महिन्याची प्रेग्नंट आहे, कारण तुमच्या येशूने ते मला दिलेलं. हे तुमचं कंडमनेशन किंवा तुमचा दंड हाच आहे, हाच तुमचा न्याय. तुम्ही जे बोलाल त्या पद्धतीने तुमच्या जीवनात तुमचा न्याय होणार. अहो बोलावं लागतं तसं, असं तसं घडत नसते चमत्कार. मिराकल संपले, चमत्कार संपले. हे तुमचं बोलणं तुमच्या जीवनामध्ये कधी लागू करत होत नाही. पण एक व्यक्ती बोलतो ना, माझा देव आहे, तो सर्व काही करणारा देव आहे, हे तुमचं बोलणं देवाच्या नजरेतनं तुम्हाला उंच करत असतं.
न्याय जर केला, बोलण्यामध्ये चुकला नाही, तर देव तुम्हाला दंड देणार. सारा बोलण्यात चुकली आणि ती बोलण्यात चुकल्यामुळं तिला 20 वर्षाला लेकरू झालं. किती वर्षाने? 20 वर्ष. हसली नसती ना, लगेच झालं असतं. हसली ती दाराच्या पाठीवर आणि परमेश्वर तू का हसली सारा? मी कुठं हसले? म्हणून लक्षात ठेवा, देव हसणं, रुसणं, फुगणं सगळं एक्सप्रेशन बघतो बरं का. हे पण तुम्ही बोला. कधी कधी चर्च मध्ये एखादा सेवक बोलला तर असं काय घडतं तुझ्या जीवनात घडणारच. आणि काय लोक एवढे ऍक्सेप्टिव्ह असतात, बसल्या नाही मी ते स्वीकारलं. तुम्ही स्वीकारल्या देव एवढ्या लोकांमध्ये ज्यानं स्वीकारलं मिराकल त्याच्या जीवनामध्ये घडला म्हणून समजा. का? कारण देवाला रोज चमत्कार करायला आवडतो. आमेन म्हणाल का? देवाचं काम करा, रोज चमत्कार करावं. देव स्वर्गामध्ये बसून काय नुसतं तुम्ही तर आराधना करता मी वचन सांगतो, अहो बोर होईल देव सगळं बघून. समजा मी प्रीचिंग करतो, तुम्ही गपचूप बसलाय आणि देव म्हणतो ठीक आहे तू प्रीचिंग कर, हे ऐकतील, हे घरी जातील, हे जाऊन झोपतील, जेवतील, खावतील, झोपतील. काय देवाचं नाही. देवाला मिराकल कशामध्ये? कुणाची किडनी फेल झाली, कुणाचं डोक्याचं काहीतरी प्रॉब्लेम, कुणाच्या ब्लड मध्ये काहीतरी प्रॉब्लेम, कुणाला घशामध्ये काहीतरी प्रॉब्लेम. आता बघा देवाला तो नाही मला आता मिराकल करायचं. मग कुणा करायचा? येशू ख्रिस्त नाईन गावामध्ये गेला आणि तो पाहिला काय चाललंय, बोरिंग लाईफ. तिरडीवरती एका मुलाला घेऊन चालले आणि लोक रडत चालले. अरे काय बोरिंग लाईफ चाल केला, उठ. नाईन गावातल्या तिरडीवरचा मुलगा उठून बसला. याला येशूचं जीवन म्हणतात. लक्षात ठेवा, ख्रिस्ती जीवन जगताना हे मिराकलनं भरलेलं जीवन असलं पाहिजे. याच्यामध्ये प्रभू रोज चमत्कार करतो आणि तो चमत्काराचा अनुभव हा तुमचा न्याय आहे. आणि ते कशाने घडणार? तुमच्या बोलण्यात. म्हणून चांगलं बोला. आता दुसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत. पहिली गोष्ट तुम्ही स्वतःचा न्याय करा, प्रति दिवशी स्वतःला सांभाळा, प्रति दिवशी स्वतःचा न्याय करा. आता दुसरी गोष्ट गलती करायचं पत्र, दुसरा अध्याय 11 ते 14 पर्यंतची वचन. गलती करायचं पत्र, दुसरा अध्याय 11 ते 14 वचन. पटकन वाचूया. गलती करायच्या पत्राकडे आपण जाऊया. पहिला तुम्हाला न्यायापासून वाचायचं तर तुम्ही स्वतःचा न्याय रोज करा, स्वतःचं परीक्षण करा. दुसरी गोष्ट गलती करायचं पत्र, दुसरा अध्याय 11 ते 14 वचन. पुढे केफा अंतियोखियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. कारण याकोबाकडे कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीस बसत होता. परंतु ते आल्यावर सुनता झालेल्या लोकांना घेऊन माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहूद्यांनी पण ढोंग केलं. इतके की बर्नबा सुद्धा त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. स्वार्थेच्या सत्याप्रमाणे नीट चालत नाही असे मी पाहिले. तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटलं यहुदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतो, यहुद्यांसारखा वागत नाही. परराष्ट्रीयांनी यहुद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस काय? आता काय घडलं माहिती का? इकडं दुसरं तुमचा न्याय होण्यापासून वाचण्यासाठी दुसरी गोष्ट कोणती करायला पाहिजे माहिती का? जेव्हा सुधारणा करण्यासाठी कोणी तुमच्यातले दोष दाखवले तर ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. ऐका, मुळामध्ये देवाचं वचन दोष दाखवणं आणि सुधारणा करण्यासाठी. जे देवाचं वचन तुमच्यापर्यंत येतं, तुमच्यातल्या चुका त्या दिसल्या पाहिजेत. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या चर्चमध्ये तुमच्या चुका किंवा तुमचे दोष दाखवले जात नाही, मी तर म्हणले त्या मंडळीत पण पाऊल ठेवू नका. बघा, ते दगड मारायचं मारा, मला हरकत नाही. अहो तुम्ही गाडी कुठे टाकता रिपेअरिंगला? गॅरेज. आणि गॅरेज मध्ये गाडी नेली आणि त्यांनी सांगितलं तुमच्या गाडीला काही झालंच नाही. अरे मग चालत का नाही? म्हणजे मेकॅनिक मंडळ आहे, मेकॅनिकला फॉल्टच कळत नाही. मग तुम्ही काय करता? पुढे जा का तशीच गाडी नेता? नाही, त्यांनी सांगितलंय ठीक आहे गाडी काय प्रॉब्लेम नाही, चला आपली ढकलत देऊ. हे ढकल ख्रिस्ती बरं का? ढकलत रविवार 2 वर्ष 10 वर्ष 38 वर्षाचा दुखणे करी ढकल ख्रिस्ती. दोषच दाखवलं नाही.
वडील गुटखा खातो, वडील. मी एका चर्च मध्ये गेलो तर तिथला एक जण आला, ते साहेब यांच्याबरोबर फिरू नका. म्हणलं अहो वडील आहेत की. अहो पण त्यांना 4 बायका आहेत, चर्च मधल्या 4 स्त्रियांशी याचा संबंध आहे. तो वडील का नाही ते कसं? अहो बाप्तिस्मा करणारा योहान हेरोदाला म्हणतो तू आपल्या भावाची बायको आणली तरी त्या योहानाचा शिरच्छेद झाला. हो, नाथान संदेशला दाविदाला म्हणतो तू आपलं मेंढी तशीच ठेवून दुसऱ्याची एक मेंढी घेऊन आला. नाथान संदेशला सुद्धा घाबरला नाही. लक्षात घ्या, देवाचं वचन जे आहे ना ते तुमच्यातला दोष दाखवण्यासाठी, म्हणून दोष दाखवणाऱ्या मंडळीतनं कधीच बाहेर पडू नका. आमेन म्हणाल का? ज्या मंडळीमध्ये तुमच्या चुका दाखवल्या जातात. आणि अजून एक तुम्हाला सांग, ज्या मंडळीत तुमचे दोषच दाखवले जात नाही. पूर्वी शाळेमध्ये असताना एक मन म्हणायचं, तुम्ही आम्ही भाऊ हॉटेलला जाऊ आणि मिसळ भाऊ खाऊ. आता तसंच चालेल चर्चमध्ये, सगळेजण आपण भाऊच आहे. सगळ्यांना एकदम सर तुम्ही आम्ही भाऊ नरकात जाऊ. तुम्ही मला काय बोलायचं नाही, मी पण तुम्हाला काय बोलत नाही. सगळेजण आपण शांत राहून तमाशा बघू. सगळ्यांचं याचं त्याच्यावर, त्याचं त्याच्यावर, त्याचं याच्यावर, सगळं निवांत चालेल. मला आठवतं एक परिवार माझ्याकडे आला. तो परिवार, त्या मुलाची आईच माझ्याकडे आली नात्यामध्ये सुद्धा, आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलासाठी तुम्हाला घरी यायचंय, चला म्हटले आपण घरी जाऊ. म्हटलं काय झालं, प्रॉब्लेम काय? नाही म्हटलं तो एका मुलीच्या प्रेमामध्ये अडकलेला, आणि ती मुलगी एका डॉक्टरची बायको होती, आणि ती डॉक्टरची बायको तिला कॅन्सर होता, आणि तो मुलगा काय करायचा, तिच्या उपडं पडून प्रार्थना करायचा. आणि उपडं पडून प्रार्थना केल्यावर प्रेमात पडणारच ना. प्रार्थनेची एवढी साधी सोपी पद्धत बाबा. आता तर डोक्यावर पण हात ठेवू नका, धरलं की कोंबला आतमध्ये. परिस्थिती कठीण. येशू ख्रिस्त नुसता बोलत होता, जा तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. आता याने ती पद्धत आली. आणि मग त्या मुलीचा त्याला फोन आला की मला त्रास व्हायला लागला, मला आता कॅन्सर होता. ती म्हणे कॅन्सरचं होतं माझ्यामध्ये. तर त्याच्यावर पण मी तुम्हाला सांगेन कशी भूत आहेत काय पुढच्या जेव्हा ह्याच्या पुढच्या भागामध्ये जाईल त्यास तुम्हाला कळेल देवदूत कशा पद्धतीची, कसे ते आत्मिक काम करतात, आणि कसं एका व्यक्तीला भुलवून त्याचं जीवन उद्ध्वस्त करतात. ते पुढच्या ह्याच्यामध्ये ज्यास पहिला न्याय सुरू होईल ना, चुकवू नका. आणि जास्तीत जास्त लोकांना सांगा, का माहिती का, तुमचं घर, तुमचा परिवार हे बचावाचं फार मोठं माध्यम आहे. आज लोकांना शिक्षणाची गरज आहे. मी मुद्दामून ते लाईव्ह टाकत नाही, काय माहिती का, सगळे लोक लाईव्ह बघतात, मग इथं नाही येणार, येऊ द्या ना घरी. आम्हाला होम डिलिव्हरी आवडते पिझ्झाची, तसं हे सुद्धा होम डिलिव्हरी पाहिजे. असलं की घरी मिळालं तर पुष्कळ झालं. मी टाकत नाही त्याच्यावर, का तर लोकांनी ठेवून ऐकलं पाहिजे. आणि मग तो तशा पद्धतीने तो मुलगा परत त्या मुलाला ते म्हणजे थांब माझा भाचा पण पाळक आहे, त्याला बोलून आणते. त्याने 3ऱ्या मजल्यावर उडी मारली पळून गेला, का तर त्याला माहिती मी आल्यावर सगळं सत्य सांगणार आहे. आणि मग त्याला नाही तू पाळकाला पोहोचला, पाळक नाही, हा आत्मा फक्त तुमच्या मुलाच्याच द्वारे निघतो. अरे असला कसला हत्ती आत्मा येतो, या मुलाकडूनच निघतो. त्या मुलानंच त्याच्यावर ओढवून प्रार्थना करायला लागते. आता मला ते बघ मी म्हटलं काय झालं, नाही ते पास्टर असं म्हटलं की त्याच मुलाकडे तो ती केस दिली आणि त्यानंच ती हँडल करायची. कुठली केस? पाळक त्याला सांगतो तसं. आता तुम्ही विचार करा, याला त्या उडवून प्रार्थना करायला सांगितलं. मग मला कळलं किस्सा, हिचा नवरा ही कॅन्सरने पीडित आहे म्हणून तो कंटाळलेला होता, आणि त्याला वाटलं ही त्याच्या गळ्यात मारून मी निघून जातो. त्यानं पण त्याला परमिशन दिली, आणि बघता बघता त्या मुलाचं जीवन, आत्मिक जीवन संपलं, आध्यात्मिक जीवन निघून गेलं. का तर त्याला दोष दाखवणार कोणी नव्हतं. मी गेलो त्याला सांगितलं, अरे नसतं असं, शुद्ध जीवन जगावं लागतं. पवित्रता कशी आहे? एलियानं ओनवून प्रार्थना केली, तो मुलगा होता. कुठल्या स्त्रीवरती ओनवून प्रार्थना केली? ख्रिस्तानं कुठल्या स्त्रीवरती ओनवून प्रार्थना केली? कुठली ओनवून प्रार्थना करण्याची पद्धत? लक्षात ठेवा, कधी कधी काही गोष्टी तुम्हाला दोषानं दाखवणारी मंडळी असली पाहिजे, एक पाळक असला पाहिजे, त्यानं तुमचे दोष दाखवले पाहिजे. आता तुम्ही इथं वाचाल, तुम्हाला कळेल, हा पेत्रच्या पेत्रानं 3000 लोकांना बाप्तिस्मा दिला. पहिल्या उपदेशामध्ये 3000 लोकांचं तारण झालं. या पेत्राला, जो पेत्र येशूच्या बरोबर राहत होता, जो पेत्र खरा प्रेषित होता,
पौल जो आहे, या पौलाला कोणी प्रेषित मानायला तयार नव्हतं. 11च प्रेषित होते, पौलाला प्रेषित मानायला कोणी तयार नव्हतं. पण जेव्हा पौल आणि हे 11 प्रेषित एकत्र आले, आता तो इतिहास तुम्हाला माहित पाहिजे. काय इतिहास घडला माहिती का? यहुदी आणि शमरोडी, किंवा आता यहुदी आणि यहुदी इतर परराष्ट्रीय लोक, 2 प्रकारचे भेद होते. सुलतान आणि सुलतान झाले. यहुदी लोकांची सुलता झालेली, सगळे यहुदी सुलता पावले. येशूची पण सुलता झाली, सगळ्या यहुदांची सुलता झालेली. आता परराष्ट्रीय लोक जेव्हा ख्रिस्ताकडे आले, त्यास ते सुलता करून घेत नव्हते, यहुदी करून घेत होते. मग जेवायला बसताना जेव्हा ही पंगत बसली, अजून पण तेच आहे बरं का तुमच्यात. आता तुम्हाला दाखवून देईल मी कसं असतं आपल्या आपल्या लोकांमध्ये घुसायचं, आणि ती पद्धत अजून पण तुमच्या लोकांमध्ये असते. आता यहुदी आणि परराष्ट्रीय, पौल त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे, पेत्रला तो थणकावतो, तो मी यहुदी असून मी परराष्ट्रीयांच्या बरोबर बसलो. अरे पेत्रा, तुला तर ख्रिस्त कळाला, आणि तुमचं हे काय तुम्ही चालवलेलं आहे? तुम्ही परराष्ट्रीय लोकांच्या शेजारी बसत नाही, त्यांच्यावर जेवण करत नाही, तुमची पंगत तुम्ही वेगळी मांडता. चर्चमध्ये असं घडत नाही का? आपल्याला पटणारे लोक, आपल्या विचाराचे लोक, यांना एकत्र बसतो. ज्यांच्याशी आमचं पटत नाही, त्यांच्या पंक्तीपासून लांब असतात, त्यांच्याशी आम्ही संबंध पण जोडत नाही, त्यांच्याशी आमचं पटत नाही. नात्यामध्ये पण तसंच असतं. काही नातेवाईक आम्हाला पटतात, काही नातेवाईकांचं आम्हाला पटत नाही, आणि याच्या पद्धतीने आम्ही एकमेकांमध्ये तो भेद टाकून देत असतो. आता पौलानं या पेत्राला फटकारलं आणि त्याला सांगितलं, समजावून सांगितलं, अरे असं यहुदी आणि परराष्ट्रीय अशा प्रकारचा भेद करू नये. म्हणून गलतीकाराच्या पत्रामध्ये असं म्हटलं, फुटी पक्षभेद. कुठला पक्षभेद? आमच्याकडे नाही, आमचं शिक्षण वेगळं आणि तुमचं शिक्षण वेगळं. त्यांनी मीटिंग ठेवलं की आम्ही जात नाही, आणि आमच्या मीटिंगला ते येत नाही, आम्ही तुमचे मेंबर नाही. मग आता यांना स्वर्गात वेगळा कप्पाट नाही, बॅप्टिस्टला वेगळा, इकडं 302 तिसरा मजला, तिकडे बॅप्टिस्ट जाऊ द्या. हे सीएनआयचे लोक आहेत, यांचा कप्पा वेगळा, यांना इकडे ठेवा. हे पेंटिकॉस्टल, हे कोण? ओनली जीसस. हे कोण? अरे नाही, सर्वजण ख्रिस्ताच्या शरीराचा अंग आहोत. पौलानं पेत्राला दोष दाखवले, दोष दाखवलं आणि स्वीकारलं. न्याय कसा होणार आहे तुमचा? तुम्ही दोषामध्ये सुधारणाच केली नाही, हो, तुमच्यामध्ये बदल केला नाही. प्रभूने तुमचे दोष दाखवले, वचनातनं तुमच्या चुका तुम्हाला कळाल्या. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला वचन समजल्यावर आपल्यामध्ये सुधारणा करत नाही, ऐका, फार गहन गोष्ट सांगतो तुम्हाला मी. तुम्हाला माहिती का, एदेन बागेमध्ये सर्व झाडाचे फळ खाण्याची मुभा होती. तो म्हटलं मधल्या झाडाचं फळ खाऊ. का खाऊ नको म्हटलं? तुला जिवंत राहायचंय. काय आज्ञा होती? मधल्या झाडाचं फळ खाशील तर तू मरशील. म्हणजे जिवंत राहायचं तर काय करायचं? मधल्या झाडाचं फळ खायचं नाही. बरोबर आहे का? अहो बरोबर आहे का नाही? मधल्या झाडाचं फळ खायचं. आता किती सोपं आहे हो, सगळ्या झाडाची फळं खायची, मधल्या झाडाचं फळ खायचं नाही. पण आम्ही काय करतो? सगळं खातो, मधलं बी खातो. आपल्याकडे ते लहान लेकर शाळेमध्ये असतात ना, तिथं नेहमी लिहिलेलं असतं, दार असते तिथं खाली वाकून जाऊ नये. ते वाचताना काय खाली वाकून ये. तसं मधल्या झाडाचं फळ खाऊ नको म्हटलं की आपण खायलाच पाहिजे. हो, काय होतं खाल्लं तर? आता बघा, हे कसं काय? आमच्याकडं दोष दाखवणारे लोक नाहीयेत. काय प्रॉब्लेम आहे मंडळीचा? खाशील तर तू मरशील, ठीक आहे का? आता तुमचे डोळे उघडतील. यांचे डोळे या सैतानानं त्यांना फळ दाखवलं आणि त्यांचे डोळे आंधळे करून टाकले. त्यांना बागेतनं घालवलं, आनंदामधनं त्यांना घालून टाकलं. अजूनही लोक आनंदामधनं नाही, आनंद नगरीमध्ये नाही. बऱ्याच परिवारामध्ये प्रॉब्लेम. आणि तुम्हाला सांगू का, मला तर असं वाटतं सगळ्यात जास्त कर्ज ख्रिस्ती लोकांनाच आहे. सगळ्यात जास्त कर्ज बिझनेस मध्ये माग, शिक्षणात माग, सगळ्यात का? परदेशात बघितलं, हेच बिलीवर्स लोक एकदम टॉपला आहे, विश्वासणारे लोक. सांगेल तुम्हाला पुढे जाताना कसं काय, कशा पद्धतीने. सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. मधल्या झाडाचं फळ खाऊ नको.
नको. हा दोष प्रभूने त्याला दाखवला. तू काय केलं? सगळ्या झाडाचं फळ खाण्याची तुला मुभा होती, तू मधल्या झाडाचं फळ खाल्लं आणि याच्यामुळं आता तुला बागेत राहता येणार नाही. आनंदाच्या बागेतनं, एडेन बागेतनं तू बाहेर पडायचं. आनंद गेला तुझा. आता बघा, पाळक लोक हे मधल्या झाडाचं फळ सांगत नाही. ते काय करतात माहिती का? ते तुमच्याकडे माहित नाही काय पद्धत आहे, पण सोलापुरात एक पद्धत. मेंबरशिप 20 रुपये भरून घ्या. म्हणजे तुम्ही मेला तर 20 रुपये तुम्हाला वर्षाला मी पुरणार. 20 रुपये दिले तर पुरणार. आणि मला आठवतं की आमचे आता पूर्वी आम्हाला सत्य माहित नव्हतं आणि मग चर्चला जाणं तर माहित नव्हतं, मंडळी माहित नव्हती. मग काय करायचे माहिती का? आमचे जे वरचे लोक होते आणि वडील वर्ग होता, ते काय, ते आमचे वडीलच ते सगळ्या चर्चमध्ये 10 रुपयाची पण चर्चला असायचे प्रबोधनाच्या दिवशी. अगदी पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, न झुकता दारू पिऊन जात होतो घ्यायला प्रबोधन. मंडळीत आहे मी, आता पुरायला पाहिजे ना. मग ते जायचे पाळणा जायचे. नाही, हे आमचे नातेवाईक आहेत. पाळणाचं हे मेंबर नाही, मेंबरशिपचे किती पैसे भरायचे? मग ते सांगायचे वर्षाचे 120 रुपयाचे भरले तर त्याला पुरणार आहे. आता बायबल मध्ये काय सांगितलं? मधल्या झाडाचं फळ, सगळ्या झाडाचं फळ का? मधल्या झाडाचं फळ. आता मधलं झाडाचं फळ कोणतं आहे माहिती का? दशांश मधल्या झाडाचं फळ आहे. कोणतं फळ आहे? म्हणजे 9 भाग खा, 10वा भाग खाऊ नको. म्हणजे तुम्हाला खाण्याची किती? 9 खाण्याची मुभा आहे, 10वा खाण्याची मुभा नाही. आम्ही 9 पण खातो आणि 10 पण खातो आणि आम्ही देतो 10 रुपये. बरोबर किती? 10 रुपये. आणि परिणाम त्याचा काय होतो माहिती का? एदेन बागेमध्ये असणारी समृद्धी, ऐश्वर्य तुमच्यात निघून जाते. अनेक लोक या मधल्या झाडाचं फळ खाऊन बसलेले. देवानं सांगितलं खाऊ नको, खाल्लं, 10वा भाग तर तुम्ही खाल्ला. मला एका व्यक्तीने सांगितलं, मला बोलू नको, मला चल दशांश द्यायचं. आता देताना पण ते लोक अशी दोंडी देऊन उपकार त्याच्यात देऊन मनोज तेलो रे दशांश. बायबल मध्ये काय सांगितलं? या हाताचं दिलं तर, पण आमची दौंडी हो. दशांश देताना सुद्धा प्रभूचा नियम म्हणून तो तुम्हाला देता आला पाहिजे. हे दोष दाखवले पाहिजेत ना. तुम्ही देत नाही. बरेच लोक पाळतात, पाळत साहेब आम्ही कर्जात का हो? कामचं कर्ज फिटत नाही, कामच्यामध्ये आणि संपन्नता येत नाही, कामची प्रगती होत नाही, कामच्यामध्ये गुन्हेपण आहे, कामच्यामध्ये कमतरता आहे. तुम्हाला समृद्ध होण्याचा मार्ग, तुम्हाला एडेन बागेमध्ये प्रस्थापित करण्याचा मार्ग, जो तुमचा 10वा भाग, ज्याला दशांश म्हटलेला आहे, 10वा भाग. 10,000 पगार आहे, मधलं फळ 1,000 ते तुम्हाला खायचं नाही, ते खायचंच नाही. 50,000 पगार आहे, 5,000 हे मधलं फळ, मधल्या झाडाचं फळ आहे, ते तुम्हाला खायचंच नाही. माझं भांडार समृद्ध असावं. मलाकीच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये, मला मलाकीचं पुस्तक 4था अध्याय वाचता का? मलाकीचं पुस्तक 4था अध्याय 10 पटकन वाचा. आहे भरपूर वेळ आपल्याकडे. आज मला खूप वेळ मिळाला, जवळजवळ 2 तास. असं जर मला मिळालं तर मग काय पुन्हा झोडूनच काढतो एकदम. सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कोण म्हणतं? बोला, कोण म्हणतंय? का पास्टर टेलर आहे? कोण म्हणतंय? सगळेजण जोरात बोला. कोण म्हणतंय? काय म्हणतो आहे का? माझ्या मंदिरात अन्न असावे, माझ्या मंदिरात अन्न असावं म्हणून सगळा दशमांश. किती हो? बोला की किती? सगळा. किती? सगळा दशांश तुम्ही भांडारात आणा. भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून. कसं हो? आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही? किती आशीर्वादाचा? आकाश कपाट उघडून मावणार नाही तेवढा आशीर्वाद मी तुला मोकळा करतो. ऐका, दोष दाखवणारे लोक नाही, म्हणून तुमच्या बरकतीवरती दंड आहे. न्याय कुठे आहे? तुमच्या बरकतीवरती, तुमच्या परिवारावरती. कुठे न्याय? न्यायासंबंधाने विचार करता. का बरकत येत नाही? का पुरवठा येत नाही? का तुमचं जीवन समृद्ध बनत नाही? का तुम्ही आशीर्वादित होत नाही? शास्त्र सांगतं, मधल्या झाडाच्या फळाला तुम्ही हात लावला, ते खाल्लं, माझं भांडार समृद्ध असावं. आणि
अनेक लोकांना ते तत्व माहित नाही, अनेक लोकांना सिद्ध, आणि कोणी त्याच्या संबंधानं बोलत नाही. पौल जो आहे तो या पेत्राला सांगतो, अरे तुम्ही पंक्तीमध्ये बसताना सुद्धा भेदभाव करत आहात. विचार करा, पंक्तीमध्ये बसताना सुद्धा दोष दाखवले जातात. देवाच्या घरामध्ये असणाऱ्या कृतीचा किती दोष दाखवला गेला पाहिजे, किती लोकांना माहिती आहे. माझं भांडार समृद्ध असं, पुढे काय म्हटलं वाचा, माझं भांडार समृद्ध असं. एवढ्या आशीर्वादांचा वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. याविषयी माझी प्रचिती पहा. तुमच्या भूमीच्या पिकाची हा. नासाडी होऊ नये हा. म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी धमकावी. पहा, आता काय होतं माहिती का, तुम्ही मधल्या झाडाचं फळ खाल्लं की देव अकस्मात असणारी संकट तुमच्यावरती पाठवतो. म्हणजे आम्ही म्हणतो या महिन्यातला पगार, बरेच लोक म्हणतात पगार कसा संपला कळलंच नाही हो. बाळासाहेब काय करावं, काय करू नका, दशांश घ्या, एकदम सोपा मार्ग. तुम्हाला माहिती का, स्टेट एम्पायर त्याच्या समोरची बिल्डिंग कोलगेट ब्रदरची, कोलगेट ब्रदर, आणि कोलगेट ब्रदर एवढं मोठं स्टेट एम्पायर, अमेरिकेमधली सगळ्यात उंच बिल्डिंग, या बिल्डिंग समोर कोलगेट ब्रदरची बिल्डिंग आहे. का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. दोन भाऊ बाळकाकडे आले, त्यांनी सांगितलं बाळासाहेब आम्ही दात घासण्याच्या पेस्ट आणि मंजन त्याची पेस्ट बनवत आहोत आणि तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. बाळकांना बोलवलं, पहिली त्या दोन गोष्टी त्याला समजावून सांगितल्या. बाळा, चर्च कधी बुडू नकोस, आणि जो पण तुझा व्यापार होईल त्याच्यामधला 10वा भाग परमेश्वराच्या घरामध्ये आणून दे. तर या दोन गोष्टी करशील, जीवनामध्ये सगळ्यात मोठा बिझनेस तू करशील. आणि मग त्या मुलाने, त्या दोन भावांनी काय केलं, दारोदार ते दंतमंजन घेऊन विकायला सुरुवात केली. आणि विकता विकता त्यांना कळलं की प्रभू देत आहे. आणि मग 500 रुपयातले 50, मग 5000 500, आणि करता करता एवढा बिझनेस वाढला, एवढा बिझनेस वाढला. तुम्हाला माहिती का, आता कोलगेट ब्रदर जे तुम्ही उठला ना, क्लोजअप वापरताना सुद्धा कोणी क्लोजअप म्हणत नाही, कोलगेटच म्हणतं. एवढं आणि वर्चस्व त्या कोलगेटचं बसलंय. त्याचं कारण काय माहिती का, या कोलगेट ब्रदरनं त्यांनी पाहिलं की प्रॉफिट वाढत आहे. मग ते म्हटलं आम्ही 20% देवाला देतो. मग त्यांनी 30% देवाला द्यायला सुरुवात केली, मग 40% द्यायला सुरुवात केली. आता कोलगेट ब्रदर 80% देवाला देतात. त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस तेवढा मोठा आहे. मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तुम्ही देवाच्या आज्ञेचं पालन कराल, त्यास तुमच्यावर दंड नव्हे तर तुमच्यावर आशीर्वाद देव होणार आहे. आणि त्याच्यासाठी कोणीतरी दोष तुम्हाला दाखवणार. कोण दोष दाखवणार आहे, कोण तुमच्या चुका दाखवणार आहे? लक्षात ठेवा, देवाचे लोक जगातले सगळ्यात समृद्ध लोक असले पाहिजे. आम्ही म्हणाल का, तुमच्या घरात दंड असताच कामा, दंडच असू नये. अकाली तुमचं बळ किडे पाठवून काय म्हणते, वाचते म्हणजे अकाली काय, तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये, नासाडी होऊ नये, ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी धमकावी. म्हणजे आता कोणता किडा तुमचं फळ खाणार आहे? बघा, लोक देवाला देत नाही पण डॉक्टरला देतात. म्हणजे कोणता किडा घुसतो? डॉक्टर. दुसरा किडा कोण? वकील. वकील पण सांगतो तो सरळ आता तुमची केस काय होणार आहे, त्या 10,000. इकडे 10 रुपये सुद्धा नाही बरं का देवाला. आणि देवाला देतात काय, देवा तन मन धन, ते गाणं तन मन धन. त्याच्यापेक्षा लहान असताना त्या छन्न 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 पैसा वाजवतो आणि मग ते छन्न छन्न 10 रुपये 10 पैसे 20 पैसे टाकत होतो. त्याच्यामध्ये एवढं वाटायचं, अरे बापरे एवढं देवाला गेलं. छन्न 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 चालत नाही. देव आकाश कपाट उघडून देत असतो. अकाली किडे तुमच्या पिकाची नासाडी करणारे पलीकडे जाऊन तुम्हाला सांग, जर तुम्ही देवाच्या वचनानुसार आपलं जीवन नीट करा तर लक्षात ठेवा, तुमच्या घरावरती दंड नव्हे तर देव आशीर्वाद आणि फक्त आशीर्वादच पाठवणार आहे. म्हणून तुम्हाला दोष दाखवणारा कोणीतरी पाहिजे. दोष दाखवून सुधारणा स्वीकारा. दोष दाखवा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, नुसतं पौलानं दोष दाखवलं नाही, पौलाचे सुद्धा दोष पेत्रानं दाखवले. आता पौलानं सुद्धा दोष आणि स्वीकारले, सुधारणा आपल्या जीवनामध्ये केल्या. एक वचन वाचा, ते पण त्याचं पहिलं पत्र 5वा अध्याय आणि त्याचं 20वा वचन वाचूया. ते पण त्याचं पहिलं पत्र आणि त्याचं 5वा अध्याय 20वा वचन. बाकीच्यांना भय वाटावे, बाकीच्यांना भय वाटावे म्हणून पाप करणाऱ्यांचा सर्वात पाप करणाऱ्यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.
पौलानं सुद्धा या तिमोथेला ही गोष्ट शिकवली. कोणती गोष्ट शिकवली? अरे तू निश्चित कर, शिकव, असं म्हणू नका. एक व्यक्ती चुकती, तुम्हाला सिगरेट ओढणारा व्यक्ती कळतो आणि तुम्ही काय म्हणता माहिती का? मला एकदा एका गावामध्ये प्रचाराला गेलो सुवार्ता सांगायला मीटिंगसाठी. मग ते म्हटले अहो आमच्या गावाची परिस्थिती फार बिकट. म्हटलं काय झालं? ते म्हटले आमच्याकडचे पाळक येतात ते 2 वाजता, म्हणजे सगळे चर्च संपल्यावरती मग आम्हाला एक्स्ट्रा पाळक दिलेले आहेत आणि मग तो पाळक बाकीच्या भक्ती उठून आमच्याकडे येतो. मग म्हटलं एक रविवार पाळकाने आम्हाला कॉल करायला सांगितलं की प्रबोधनाची तयारी करून ठेवा आणि मी येत आहे. मग आम्ही सगळे गाणे गात बसलो, प्रबोधनाची भांडी आणली आणि प्रबोधन भरलं आणि वाट बघत बसलो पाळक साहेब येते आणि पाळक 5 वाजले तरी यायला तयार. मग आम्हाला प्रश्न पडला की आता काय करावं? मग ते म्हटले चला आपण शोधायला जाऊ. आणि मग आम्ही गेलो आणि शोधायला लागलो तर पाळक साहेब दारू पिऊन गटारीत पडले होते. मग आम्ही त्यांना घेतलं, त्यांना धुतलं, त्यांना बडवलं, आंघोळ घातली आणि म्हटलं द्या प्रभूजी. काय मंडळी, काय धोका. सत्यकथा सांगतो, दंतकथा नाही. का? कोणी निषेध पण करू शकत नाही की हा व्यक्ती हा स्वतः दारू पितोय आणि हा आम्हाला प्रवचन देतोय. बऱ्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तशाच आहेत हो. आणि त्याच्यामुळे मंडळीवर मला माहिती एक चुकतो अख्ख्या मंडळीवरती न्याय येतो. आखान चुकला, आखानाला समर्पित वस्तू आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या आणि बायबल सांगतं आखानाचं अख्खं घरदार जाळून टाकतो. अख्खं घरदार जाळून टाकलं, अख्खं घरदार जाळून टाकलं. त्याचं का? प्रभूला ते आवडत नाही, प्रभूला पसंत पडत नाही. देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्याचा निषेध केला गेला पाहिजे. पापाचा निषेध कर, हे पण त्याला पण शिकवतो. सर्वांसमक्ष पाप करणाऱ्यांचा निषेध कर. कॉम्प्रोमाइजचं जीवन चालत नाही. हे आत्मिक क्षेत्र आहे. इथं आध्यात्मिकता चालते आणि आध्यात्मिकतेमध्ये तुम्हाला दोष दाखवणं आणि गरजेचं आहे. प्रेषितांचं कृत्य 19 अध्याय 30 वचन पण वाचा. प्रेषितांचं कृत्य 19 अध्याय 30 वचन ते पण आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. हा, तेव्हा गर्दीत जावे असे गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते. पौलाच्या मनात होते. पण शिष्याने त्याला जाऊ दिले नाही. शिष्याने त्याला जाऊ दिले नाही. शिवाय आशिया प्रांताच्या तेव्हा गर्दीत परत वाच. तेव्हा गर्दीत जावे असे पौलाच्या मनात होते, पण शिष्याने त्याला जाऊ दिले नाही. पहा, तेव्हा गर्दीत जावं असं पौलाच्या मनामध्ये आलं आणि शिष्यांनी त्याला सल्ला दिला. नीट आहे का? आम्ही काय सांगतो तुम्हाला, सल्ला किती महत्वाचा आहे. आता पौलानं त्या ठिकाणी, पौलाच्या जागी मी असतो तर म्हटलं असतं तू मला आला का शिकवायला, सेवा मी करतो का तू करतो, तुला काय कळणार आहे. परंतु शिष्याने त्याला सांगितलं गर्दीमध्ये जाऊ नका. पौलानं ते स्वीकारलं. उगाच प्रेषित नाही झाला तो. काही सूचना, काही सल्ले जेव्हा तुम्हाला देवाच्या वचनात का, किंतु, परंतु, का, असं का, तसं का, हे कधीच प्रतिप्रश्न करत बसू नका. सल्ला येतो. आणि लक्षात ठेवा देवाच्या वचनाचा हेतू एकच असतो की तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी. आणि सुधारणा का व्हावी की त्यातला दंड तुम्हाला येऊ, न्याय तुमचा होऊ नये. कारण परमेश्वरा संबंधाने म्हटलं तो न्यायी परमेश्वर आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, परमेश्वराने कसा सल्ला दिला होता. जेव्हा इस्रायल लोक मिस्रातनं कनान देशाकडे जायला निघाले, त्या लोकांना वाटेमध्ये अन्न लागणार आहे, तर असं देवाने तरतूद केली की तो म्हटला काळजी करू नका, सकाळी उठा, रानामध्ये जे गवत दिसतं त्या गवतावर दव्यासारखं काहीतरी तुम्हाला पडलेलं दिसेल आणि प्रति दिवशी सगळ्यांनी आपल्या परिवाराच्या संख्येत इतकं 1 दिवसापुरता तो आणि दव जमा करायचा, तो मांडा जमा करायचा, भाकरीसारखा तो असेल आणि त्याला छानपैकी भाकर करून त्यांनी खायची. पण एका दिवशी पुरेल एवढाच मांडा घ्यायचा, दुसऱ्या दिवशीचा साठवायचा नाही. आणि मग आम्ही पाहतो काही लोकांनी दुसऱ्या दिवशीचा मांडा साठवला तर शास्त्रात तिथं असं लिहिलं की त्यांच्या त्या मांड्यामध्ये किडे पडले. आणि शास्त्रात हे पण लिहिलं की 6व्या दिवशी तुम्ही 2 दिवसाचा मांडा साठवावा. 2 दिवसाचा मांडा साठवल्यावर त्याच्यामध्ये किडे पडले नाही. कारण परमेश्वर सल्ला देतो ना, त्या सल्लेला आम्ही स्वीकारावं, त्या सूचना आम्ही स्वीकारावं. का तर आमच्या जीवनामध्ये उपद्रव असू नये, आमच्या जीवनामध्ये पीडा असू नये, आमचं जीवन सुखकर बनावं, याच्यासाठी देवाचा प्रत्येक सल्ला मानणारे लोक आम्ही बनले पाहिजे. म्हणून जर सल्ला कुठला मिळाला तर त्याच्यामध्ये कधी सुद्धा का करू नका. का? कारण परमेश्वर जेव्हा सल्ला देतो तर सल्ल्याच्या पाठीमागे देव आशीर्वाद सुद्धा देत असतो. पौलानं स्वीकारला सल्ला.
अजून एक वचन वाचा. मग एक 2 वचनानंतर हा इकडचा संपेल आणि मग 20 न्याय त्यातलं पहिला न्यायाकडे पुढच्या वेळेस आपण जर नीतिसूत्रांचं पुस्तक 27 अध्याय त्याचं 5 वचन. हा नीतिसूत्र 27:5. 29:1 पण काढून ठेवा. 27:5. हा झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्द ताडण बरे. काय झाकलेल्या प्रेमापेक्षा? आता मी तुम्ही आला सगळेजण बसला. मग आता किती महिने? 2 महिने झाले का आपल्याला इथे चालू? 2 महिने. किती तारीख? 9 एप्रिलला किती? एक महिना. दीड महिन्याचा. दीड महिन्यामध्ये मग आपण सगळे मस्त मी तुम्हाला गुदगुल्या करत संदेश दिला. हा पुण्याचे लोक खूप चांगले सगळे स्वर्गामध्ये जाणार आहे. येऊ द्या केल्यावर बाळासाहेब, येऊ द्या. स्वर्गात घेऊन चालले ना. माझ्या बापाचं स्वर्ग तुम्हाला फुकट द्यायला लागेल. आम्ही तुम्हाला साधं दौडला फुकट नेणार आहे, स्वर्गात काय देणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात, आता काय करतो माहिती का? झाकलेलं प्रेम, नुसतं प्रेम दाखवणं नव्हे, झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्द ताडण बरं आहे. शब्दाचं ताडण, चुका, उणिवा, कमतरता सुधरावं, प्रभूचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त व्हावा, देवाच्या दंडापासून तुमचा बचाव व्हावा. लक्षात घ्या, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा प्रभूचं वचन स्वीकारत नाही, वचनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत नाही, तेव्हा तो दंडासाठी पात्र बनतो. देव दंड देतो. मोशीला देव म्हटला, माझ्या लोकांना तू कणानामध्ये घेऊन जा. नीट आहे का? वरती दगडी पाट्या त्याच्या हातामध्ये दिल्या, म्हटल्या 10 आज्ञा घेऊन जा, माझ्या लोकांना शिकव. ऐका, एंड आहे तसा दंड देतो देव त्याच्या समुदायात. मोशे वरून खाली आला. 10 आज्ञातली एक आज्ञा होती, आपला देव परमेश्वर याची मूर्ती करू नको आणि मूर्तीच्या पाया पडू नकोस. खाली आल्यावर त्याने पाहिलं इस्रायल लोकांनी वास्त्राच्या मूर्तीसमोर नाचत आहे आणि मोशेला राग आला आणि त्याने दगडी पाट्या पडल्या. न्याय होता. प्रभूने त्याला सांगितलं होतं, तुला दगडी पाट्या घेऊन लोकांना शिकवायच्या. त्याला नाही सांगितलं दगडी पाट्या फोडायच्या. आता यांनी दगडी पाट्या फोडल्या. प्रभू काय म्हणलं माहिती का? मोशे, आता कनान तू लांबून बघ, का तर तू माझी आज्ञा मोडली. एवढं 40 वर्ष, आता बघा याचा त्याग किती, याचं समर्पण किती. 40 वर्ष फारोच्या राजवाड्यामध्ये राहिला, 40 वर्ष मेंढरं चारली आणि 40 वर्ष त्याने इस्रायल लोकांना रानामध्ये चारलं. 120 वर्षातलं त्याचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये फक्त त्याग 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 समर्पण बलिदान आहे. पण जेव्हा त्याने दगडी पाट्या फोडल्या, बायबल सांगतं देवाने त्याला लांबून कनान बघण्यासाठी सांगितलं आणि मोशीचं प्रेम, मोशीला तिथं मारलं आणि त्याचं प्रेम स्वर्गामध्ये न्याय झालाच त्याचा ना. दंड आहेच, दंड कुणाला चुकणार नाही. म्हणून दंडापासून जर तुम्हाला वाचायचं ना तर, आणि तुमच्या परिवारातल्या व्यक्तीला, ऐका, परिवारातल्या व्यक्तीला तुम्हाला वाचवायचं ना तर तुम्हाला ती भीती घालावीच लागेल. दंड, त्याला शब्द ताडण करावं लागेल, त्याच्या चुका त्याला दाखवाव्याच लागणार. मला आठवतं लहानपणी मला देव कधी खरंच आवडत नव्हतं, अजिबात नाही. मी माझी साक्षात वेळा मी नाही सांगत, पण कधीच मला देव आवडत आणि सगळं जगाचं जीवन तेच मी जगत होतो. वाई वारंवार मला सांगायची, बाबा हे तुम्ही करता त्या चुका आहे, प्रभूला ते आवडत नाही, प्रभूला या गोष्टी पसंत नाही. मग काय घडलं माहिती का? सांगून 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 आपोआप देवाची भीती निर्माण झाली. जेव्हा एक चूक करत होतो ना, त्या आईचे शब्द आठवत होते, अरे प्रभूला आवडत नाही, प्रभूला आवडत नाही. आमच्या आईने त्या गोष्टीसाठी मारायची, आम्हाला बडवायची. त्यांनी तिला झाकून ठेवलं, तिने सांगितलं हे सगळं आपल्याला चालतं. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी मला बोध केला, सांगितलं तुम्ही तुमच्या परिवाराचा बचाव करावा, याच्यासाठी काय धडपड करत आहात. तुमची लेकरं देवाच्या घरात, तुमची लेकरं कामाची सबब सांगतात, ते ड्युटीवरती आहेत पण ते देवाच्या मंदिरात नाही. तुमची लेकरं प्रार्थना करत नाही, तुमची लेकरं शास्त्र वाचन करत नाही, तुमच्या लेकरांना देवाची ओढ नाही. आणि तुम्ही कुठल्या बेसवरती त्यांना स्वर्ग दाखवणार आहात? कुठल्या बेसवरती त्यांना दाखवणार आहात? जर त्यांची पावलं देवाच्या घराकडेच नाही तर तुम्ही कसं म्हणू शकता ते स्वर्गामध्ये पोहोचणार? तुम्हाला वाटतं का ते वाचणार आहे? अजून एक तुम्हाला सांगू का, अंतिम दिवसातलं सत्य, तुमची लेकरं किती धोक्यामध्ये अडकलेले आणि त्यांना तुम्हाला बोध करणं किती गरजेचं आहे ते तुम्हाला सांगतात. शेवटच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त तरुण तरुणी मरणार आहेत. सगळ्यात जास्त काय? मला
हे 20 न्याय प्रभूचे येणं होण्याच्या अगोदर जर प्रगट झाले ना तर बरेच लोक वाचतील, खूप लोक वाचतील, खूप लोक वाचणार आहेत. असं लिहिलंय, मृत्यूनं खिडकीतनं प्रवेश केला आणि रस्त्यावरती तरुणांच्या प्रेताचा खच पडलेला आहे. कारण तरुणांच्या प्रेताचा अंतिम दिवसातलं हे सुद्धा रहस्य आहे. आणि त्या रहस्यामध्ये सांगितलं, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रावरती करेल आणि तुमचे पुत्र आणि तुमच्या कन्या संदेश देतील. आता विचार करा, तुमची मुलंच देवाच्या घरात नाही आणि देवाला तुझ्या आत्म्याचा वर्षाव करायचा आहे, मग जे देवाच्या घरात नाही ते मृत्यूमध्ये आहे, न्यायाकडे आहे. न्यायाकडे नीट घेतलं लक्षात घ्या. आज तुमची मुलं देवाचं वचन ऐकण्यासाठी या ठिकाणात नाही. मला आज कौतुक वाटतं, बरेच लोक या ठिकाणामध्ये देवाचं वचन ऐकण्यासाठी आलं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचा आणि तुमच्या परिवाराचा बचाव करत आहात. बचाव करा, वाचवा, ताडण करा, त्यांना शिकवा. बाबा नोकरी तुला 60 वर्षापर्यंत खायला देईल, पण नोकरी तुला स्वर्ग देणार नाही. पण देवाचं घर तुला स्वर्ग देणार आहे. शिक्षण तुला नोकरी मिळवून देईल, पण देवाचं मंदिर तुला सार्वकालिक जीवन मिळवून देईल. पुस्तकी ज्ञान तुला जगामध्ये जगण्यासाठी उपयोगाचं आहे, परंतु शास्त्र हे तुला स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी उपयोगी आहे. हे गोष्ट कोण शिकवणार? तुम्ही शिक्षणाबाबतच्या बाबतीत जोर त्याला दिला, पण देवाचं वचन पाळण्याचं मनानं जोर दिला का? काय तुमच्याकडे प्रोव्हिजन आहे? कसं वाचवणार, कसं प्रभूच्या भयामध्ये त्यांना वाढवणार? आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी काय म्हटलंय तर त्या दिवशी एकमेकाला बोध करा. शेवटचं वचन वाचूया, नीतिसूत्राचं पुस्तक 29 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन वाचूया. नीतिसूत्र 29. वाग्दंड झाला असूनही, पुष्कळ वाग्दंड झाला असूनही, जो आपली मान ताठ करतो, जो आपली मान ताठ करतो, त्याचा अचानक चुराडा होतो. काय हो? कुणाचा? त्याचा अचानक चुराडा कुणाचा? होतो. कुणाचा? पुष्कळ पुष्कळदा वाग्दंड झाला असूनही, पुष्कळ वेळा वाग्दंड झाला असूनही, जो आपली मान ताठ करतो. बऱ्याच वेळा प्रभू फटके पण देतो बरं का. वाग्दंड म्हणजे फटके देतो, तरी सुद्धा मान ताठो. ते लहान लेकर असतात बघा, त्याला कधी कधी खेळता खेळता पडतात आणि तुम्ही काय करता, त्याला पडलं ना तुम्ही बघता, ते मला लागलंच नाही, नाही मला लागलं, नाही लागलं मला, आणि नंतर जाऊन उडत बसतो जोर नाही का. तसं काही लोकांचं आत्मिक जीवन तसंच आहे. देव फटका मारतो, नाही मला नाही, मला कुठं प्रभूनं काय आणि नंतर एवढंच बसशील. म्हणून लक्षात ठेवा, वेळी सुधारा, प्रभूचं वचन स्वीकारा, मान तुकवा का? जो परमेश्वरासमोर नम्र होतो, प्रभू त्याला दंड देत नाही, तर प्रभू त्याला आशीर्वाद देतो. आशीर्वादित करतो. आता एक गोष्ट करा, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. मला माहिती तुम्ही जवळजवळ 2 तास देवाचं वचन ऐकलं आणि इतकं मला वाटलं नाही पुण्याचे लोक एवढं मन लावून वचन ऐकतात, परंतु तुम्ही एवढं ऐकलं ना. आता तुमच्याकडे पाहिल्यावर मला असं वाटतं अजून 2 तास तुमची बसण्याची कॅपॅसिटी आहे, परंतु हॉलवाल्यांना आपल्याला एवढं बसवता येणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट नाही, आता बाकीचे 20 न्याय आहेत ना, देवदूताचा न्याय तर इतका भारी न्याय ना. तुम्ही तर या, पण अनेक लोकांना सांगा तुम्ही या. का माहिती का? तुम्हाला लोकांना स्वर्गाच्या राज्यात आणता येणं कठीण जाईल, पण इथलं वचन लोकांची बंधनं तोडून त्यांचं परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता बाहेर जाताना हा विश्वास घेऊन बाहेर पडायचा नाही, माझ्या परिवारातल्या लोकांना मला वाचवायचं. देवदूताचा न्याय इतका जबरदस्त न्याय की कसं देवदूतानं 4 देवदूतांना प्रभूने कशा प्रकारे आणि दंड दिला आणि